सुस्वागतम सुस्वागतम. श्रीदेवी भगवतीला वंदन करून व रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून श्री कामोर्तेश्वर नाट्य मंडळ मधला वडा पारसे सादर करीत आहेत 2 अंकी विनोदी मालवणी नाटक सोरगत सोरगत. लेखिका सौ उषा परब, दिग्दर्शक श्री प्रवीण कळंगुटकर व सहाय्यक दिग्दर्शक श्री निलेश कळंगुटकर. नेपथ्य श्री सुभाष नाईक व लक्ष्मण कळंगुटकर. ध्वनी संयोजन श्री आनंद कानोकर. पार्श्वसंगीत कुमार सर्वंभ प्रवीण कळंगुटकर. गायन श्री सुरेश मधुकर केरकर मोर्ची. रंगमंच व प्रकाश योजना लयू सोपटे नाट्य भांडार पारसे. विशेष सहकार्य श्री दीपक कळंगुटकर, श्री नरेश नाईक व श्री प्रशांत पारसेकर. सूत्रधार श्री शेखर पारसेकर व प्रमोद कळंगुटकर. रंगमंच व्यवस्था सुरेश कळंगुटकर, अमोल कळंगुटकर, नरेश कळंगुटकर, शशांक पारसेकर, दीप्तेश नाईक, अभिषेक कळंगुटकर, अनिकेत कळंगुटकर, प्रेमानंद कळंगुटकर, शुभम पाटजी, राजेश कळंगुटकर, प्रकाश केरकर, समीर पारसेकर, समीर कळंगुटकर, आनंद कळंगुटकर, दिलखुश पारसेकर, गणपत कांबळी, परेश कळशावकर, संतोष पारसेकर, शुभम नाईक, मदन कळंगुटकर व प्रितेश कळंगुटकर. रिफ्रेशमेंट दिलखुश हॉटेल पारसे. विशेष आभार श्रीदेवी भगवती संस्थान कार्यकारी समिती पारसे. भूमिका व कलाकार ताटोबा निलेश कळंगुटकर, तात्या पुंडलिक कळंगुटकर, बाबली उद्धार बुगडे, अण्णा सुचेतन कळंगुटकर, तुक्या सुनील नाईक, रघु सूरज पाटजी, साबा विघ्नेश पारसेकर, नाना उपेंद्र पाटजी, आबा आशिष कळंगुटकर, खटपटे रुपेश कळंगुटकर, सख्या व नवरा मुलगा अथर्व संजय पारसेकर, शकू कुमारी मानसी प्रमोद कळंगुटकर, दुर्गा कुमारी कनिक्षा संतोष भालदार, भागीरथी कुमारी मेघनी महेश बुगडी, भूत कुमारी प्राची प्रशांत पारसेकर, गावकरी पद्मनाभ पाटजी, महादेव कळंगुटकर, प्रथमेश प्रमोद कळंगुटकर, नक्ष नरेश नाईक व प्रियांश दीप्तेश नाईक. सादर करीत आहेत श्री भालचंद्र कळंगुटकर निर्मित सोरगत सोरगत सोरगत.
रवलो खय रे हो अजून अजून येतो खय पोचतोच ना. काय करता रे हो बाबली गावडे लोका केव्हाची वाट बघतोच मरे. अरे सख्या मला काय करतोय का साबा म्हणतो तुका काय तू नंदी वाटला. पाप्याचा पितार खायचा आणि शिरारे पडली या बाबलीच्या तोंडात. अजून मला तो खय पत्तोच ना. ए तात्या देव केव्हा उभं राहतलो माणसा केव्हाची वाट बघतात मरे. होय रे आता ती कूड येऊ नको. कूड नाही इली तर अवसार कसं येतो. म्हणते मी हो बाबली गावडे असा खय अजून. अरे त्या बाबलीन माळ्यात जोत बांधल्या तो आहे त्यात बेत पाणी घातल्याशिवाय. आता कोणीतरी वायच कुकारे घालून बघा रे घराकडे इलो झाले. हैसर इतके लोक जमले मरे. काय करता रे हो. काय बुवा देव केव्हा उभं राहतलो. झाला मेले तुझा आता उरला. वायच दम धर आता ती कूड गेली का सगळ्यांचे प्रश्न सोडवले. वायच दम धर. वाईस कुकारो घालून बघूया रे. ए तू काय ताच मी सांगते मरे. चल बघ जर इलो झाले. काय हो बाबली. अरे बाबली रे जेवढा जोत जमले रे वाट बघतो हो. कुकारो घाली देता. अरे बाबलीच तो ही गुडगुडी भरल्यासारखी कुकारे घालून सवय त्याची. येता ए तू काय येता रे. बरं झाला येऊन देवा. आता ही देव येता म्हणजे कूड येता. भाऊजीनो माझ्या शकूच्या लग्नाचा प्रश्न देवासमोर टाकूचो असा. फाटी विचारले मगे काय उपेग. माझ्या पोराचा खुय का अजून जुळला ना. देवान दोनदा कौल दिलो जुळटाला होणार पण खैच कडे कायच नाही. आणि देव नुसती आशा दाखवता यश नाही. ओण मध्ये माती घालता देवा कस ठाऊ. काय भागीरथी वहिनी शकूच्या लग्नाचा जमला काय ना. नाही हो भाऊजीनो आज 2-3 वर्ष झाली शोध तू बघत पसंतीचा जाता. आणि मग कोण त्यांच्या काठावर येऊन बसता मला ठाऊ नको उन्हान कळत. होय पोराच्या एकदा टकले तांदळपणा होत. हो आता तो तुमचो चाकरमानी रघु लग्नाची काय करता असतो. त्याचा सोडाव तो झील माणूस तो. होरीचा जातीचा कसा यार होम आहे ना. मागे तातोबा सांगा घेते सावंताच्या पाहुणे नक्की झाला म्हणा. काय सांगा भाऊजी पोराचा माझ्या साखरपुड्यापर्यंत येता. उद्या साखरपुडू सगळी तयारी झाली. घरात पै पाहुणे जमले आणि मग नवऱ्या मुलाकडून निरोविलो नको होणार कर्माचे भोग नाही. आता टाक मगे तुझो प्रश्न देवासमोर टाक. मनाचा देवाच्या शब्दापुढे असला घट्टाच किती आणि तुझ्या शब्दाची किंमतच काय उरली. नाही हो भाऊजी माका सुधरायचा नाही. तुम्ही जाय जाणतेपणाने विचारा. बरं आता माका सांग त्या तातोबा कित्याक हाडूंक नाय. त्यांचा तसला तुम्हीच वाईस खडसावून विचारा. म्हणायचा नुसतो शब्द देऊ नको खरं करून दाखव. बरं मी विचारतोय तू काळजी करू नको. काय हो बाबली शी येता रे. अरे असलंय कोण तुम्ही. रे लोक केव्हाचे जमले मरे हे सगळे. कसे रे मेल्याने दमून दाखवता. भंडाऱ्यात तुम्ही टायमार येतात मरे. अरे होय जॉब सोडू नको. नुसतं औषध कुदून आमची पोटा भरची ना. बैलाक सोडलंय उभ्या उभ्यानी पेच पाणी जैलय आणि तसं दिलंय नाव सुद्धा ना. मेले नाव सुद्धा नाही रे. आणि तो अवसार काढतल तो येतलो मग. त्याका काय झाला नावच्या शिवाय म्या कधी अवसाद नाही काढल्यासारखं काय विचारतोय. चल नावान घाल आणि त्या डॉलर काठी मारून सांग जा.
बसल्यात का चला घालाणे पटकन अंगात येईना नाही कसा पटकन- पहिली गाराला घालूया बरे. चल. मेले पटकन अंगात हा, कसं पहिली कसं येतं आहे? पहिली गारणं घालूया पटकन अंगात येईना नाही कसा चल चल बाबली सर पाटी सर चल गारायणा घालूया पहिलीच उशीर झाला हा चल असो ये असो ये आणि होय महाराजा नेटान म्हणायचा हा? करूया मरे सुरुवात देवा महाराजा आज तू गावची ग्रामदेवता श्रीदेवी भगवती बारा अंत पाच माया आज पूर्वीचं वस मूळ पुरुष आकारी पुरुष तसंच आज नीतीचं मानकरी रवळनाथ बुधनाथ आज बाराचो चावटो बाराचो चाळो तसोच या गावचो चाळो चतुर्सीमेचो रखवलदार आज हो गाव मानकरी तुका सांगना करता आज जा खोटा नेटा करणी करतू पंचाक्षरी जाप जबाब केलेली असा तर ही पिलगी तुझ्या मर्यादित जमलेली असा त्यांचा म्हणणं ऐकून घे त्यांका तुझा दर्शन दी आणि आज जा दाया उजया करणी करतू बायला भितुल्ला असा आता तुझ्या पायाखाली घाल अडी अडचणी धात पुढे कर योजलेला काम पूर्ण कर आणि आजच्या लेकरांनी हो खेळ मांडलेला असा त्याका यश रे देवा आणि आमचो झेंडो 7 समुद्र पार जाऊ दे रे देवा औशिक रे खावरा माय जाई इडिये फुकत ए भिवग्या मेल्या अरे इडिये काय फुकता तुझा खासदारच्या बापाशी दिलेली अरे ए भिवग्या मेल्या इडिये गेले फुकतात अरे हो थांब तुका अक्काल म्हणतात ती असा हो त्याचो बापूस वरती काढतय आणि तू काय रे हा काय त्याचो बापूस वर काढतय हो पटकन अंगात येईना नाही कसा मूड हल्लाच नाही अवसाराची काय लक्षणं दिसत नाही ए भिवगे यातना पेट येऊन नसले रे हा आता काय वाजयतात रे आता तुम्ही मेल्याल्या मडे सारख्या वाजयतात मरे वाजय नेटात सरसरण अवसर येऊ दे मेल्यांनु साधा वाजवू काय येणार रे तुमका हा तू काय ना रे येणार आणि तू रे वाजय नेटात सरसरण अवसर येऊ दे कसो अवसार येतलो हा हो बाबली मेलो नाग सुद्धा नाही उत्पत्ती लाय बघूया असा जो घमघमाट सुद्धा नाही मग कसं वारा पटकन अंगात येताला देवा आज तुझो सगळो काय तो मान पान केल्लो असा आता सर पुढे आणि तुझ्या जमलेल्या ह्या लेकरांक तुझा दर्शन दी आणखी तिष्ठावू नको देवा हलता रे बुवा येता अवसार येता सो दिसता देवा सर पुढे देवा
आसतली बघ बघ दिसताले तुका देवळाकडे बाहेर गेल्या म्हणून मगे इली असतली बसले असतली ती कोमो कोमो आणि माझं झाला कोमो आता देवा तो कोमो रे तो आता देवाकडे घाण करतलो न्हू तो आता किती घालले धर तो बाहेर दवरा त्या खांब्याकडे दवरा घाण करतो ना तो चल दवर हा बाहेर दवरा हा बाहेर दवरा आणि आता कोण उरलो कोण ए साबा बघताय का ये मरे देवाकडे आता प्रश्न सांगायचे ना देवा हा देवा तुका काय सांगायची गरज ना माझ्या काळजात ते कळ तुका कळता बोल लेकरा मनातल्या काय आता स्पष्ट बोल माझ्या मर्यादेत असताना काही एक भियाचं कारण नाही बोल देवा माझी देवा माझी काय करतय बोल पडकन देवा. देवा समोर हिचाकते किती सांग बरे सांग लस्त बरं मी सांगते देवा ह्याचा म्हणणं असा असा की ह्याची बाय ह्याच्याकडे लक्ष लक्ष दिला नाही म्हणजे रे वाऱ्याकच राहणार नाही देवा आणि एक गंमत असा हो तात्या आली साबाजीकडे मेललो असता काय सांगतोय तरी तीन पोरगी असत मध्ये तुका होय देवा तुझ्याच कृपे ठीक आहे आकाशातून पडली रे बाय वाऱ्याक रावल्याशिवाय ह्या गाडीत घडला कसा तसाही नाही देवा तसा बरा होता आलीच आली तात्याचा सूत जमला तडे पोटा पाण्याचा काय करते रे लेकरा या जीवनात दुसरा काय करतले देवा गावागावात रोज सायकलीवरतून फिरात मासे मेलो रोज कुसके मासे स्वस्तात हाडून महागात विकीत असतात बरोबर बरोबर देवा काय बरोबर अरे बाय वाऱ्याक कित्याक रावना नाही त्याचं कारण कळलं मध्ये तुका देवा तूच काय त्या मोकळा करून सांग तात्याच्या पोटात गोळो उठलो असलो देव ओळखा बेंक पोटात तात्या हा देवा माझ्या पिलगेन गुण्या गोविंदान आनंदात रावचा हीच माझी इच्छा होय देव एका माणसा मासळी इकून इलय की रोज रात्री थंड पाणग्यान आंघोळ कर कपाट दंडात पोटात चंदनाचे पट्टे ओठ आणि निघताना तुळशीचा पान तोंडात घे होय महाराज जा या तळाकडे एक इडो ठे आणि येणाऱ्या जाणाऱ्याकडे लक्ष दे जा जा काही एक काळजी करू नका सगळं काही मनासारख्या जुळान येताला जा जाताना ही माझी राखण घेऊन जा जा तेव्हा काही अर्थ हा मासेचो वास येता अंगात वास कशी बाय वाऱ्यात रोवतली हा रोज लोक साबण नाहीतर हमामाचं साबण लाव ना तुझो प्रश्न असा रे हा तुझो आता इलय आता तुझो प्रश्न काय असा तो देवाक सांग देवा बोल लेकरा माझं अभ्यासात लक्ष लागणार नाही अरे शाळेतून हिला इल्या दप्तर घराकडे उडयतय आणि गावभर हिंडतय आणि अभ्यासात लक्ष लागणार ना म्हणतोय होय आणि देवा हो ते सगळे भुरग्यांची चकाटा मारीत असतात अरे चगडात मारी असतोय तू आणि कसं लागतो अभ्यासात लक्ष हा काही एक काळजी करू नका ही माझी राखण घेऊन जा जा काय काळजी करू नका देवा लागतो ना मला लक्ष अरे होय अरे देवा चांगला बरे लागतो मला लक्ष चल जा आणखी आजारे कोण हा देवा असा आमचं वार्षिक असा देवा पाया पडतोय बोल लेकरा बोल देवा आज होळीचो 7वो दिस माझी सासू ढोल वाजलो काय ना त्याचा टाळा होता सदी आता माझ्या बायलेचा टाळा होता म्हणे
चाळावता माझ्यावर बी चाळावता, माझ्या भुरग्याचेर चाळावता. देवा काय करू मी, तूच सांग. काय काळजी करू नकोस, सगळ्यांचाच चाळा होता. एक काम कर, ही माझी राखण घेऊन जा आणि बायलेच्या उशापणा दवर जा. काय काळजी करू नका, जा बिंदास घराकडे जा. जाताला मा सारखे. अरे होय, देवाचा शब्द हा तो खोटो ठरतो नाही. जा. आणखी असा रे कोण? हा ये 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 बाबा, सांग काय तो प्रश्न देवा. पाया पडतोय. बोल लेकरा. तेव्हा काम ना धंदो म्हणून बँकेचा कर्ज काढलंय आणि 4 गाडी घेतलंय. रानात चराव सोडलंय. खरीच गावानं आता तेव्हा तूच काय तो माका मार्ग दाखवय. अरे कोणाच्या रानात गेलोय? जा त्या श्रीरामाच्या शेताकडे जा, तडेच तुझे गायी चरतात. जा तडे लक्ष मार जा. अरे होय, तडेच तुझे गायी दिसतले. धर ही माझी राखण घेऊन जा. जा. धन्यवाद देवा, धन्यवाद. आता आपली बाई काय सेवा करू? काय नको सांगला तर कर. जा. चल जा जा, सेवा कसली करते? ती केल्या देवाची सेवा आम्ही. आणखी कोण असा रे? कोणाचा प्रश्न असा झाले आताच सांगा. देवा हो आमचा मोनो असा, याचा लगीनच जायना ना. ते काय एक बरीचशी स्वर्गच बघ. देवा सांग काय ती, ते काय स्वर्ग देतली एक म्हणा सांग. काय काळजी करू नकोस. या स्थळ येताला आपल्या पायान चलान येताला. काय काळजी करू नकोस. ही माझी राखण घेऊन जा. चल जा. हा जा जा जा. येताला 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 स्थळ येताला. आणखी असा रे कोण? हा असले झाले आणि येऊ काय नका तुम्ही. आता माझा प्रश्न असा, देवा माया पडतय. बोल लेकरा. देवा 8 दिवस झाले माझे म्हशी गोठ्यात नाही. शोधून शोधून दमलय आणि देवा ठाव नाही ठिकाण. आणि देवा रोज टोपली टोपली शाण द्यायची. हे सगळे लोक वाड्या वैले आमगेर शाणा घ्यायचे. आता काय करू देवा, तूच काय तर सांग. टोपली टोपली शान टाकीत नाही तर का. हा दाया सोडून घातलेली याची 1 नंबरची चोरटी म्हैस. ह्याच्या त्याच्या शेतात शिरा रोज पोट फुटावर चारा घातली असते कोणीतरी. सुखवासा दक्षिण दिशेक भरलेल्या सीमेक 12च्या शेतात चरता. काय काळजी करू नका. टोपली भर क्षणात बसलेली असा. परतली आपल्या गोट्यात परतली. काय काळजी करू नका. देवा राखण दिन. अरे काय राखण मागतोय. आणि कोण असत? राखण होई मा तुका. चल आणि चवट्या रेक नारळ फोड आणि नितकात्याक 2 पायाचो दी. जा. आज रात्री कोंबडो खाल्लो. मेल्यांनो इल्ल्या दिसात खाऊचा बघा आणि हय बसा आणि त्या इल्ल्या गेल्ल्यांची चकाटा मारा. प्रश्न देवा आज ही भागीरथी आपलो प्रश्न घेऊन तुझ्याकडे इली आज. बोल लेकरा बोल. देवा तुझ्या धीरात तुझ्या बळात हे दिवस दिसले. बोल लेकरा. देवा आज 2 वर्षा झाली ही भागीरथी आपले चेडवाच्या लग्नाचा बघता. अजून काय जुळणार नाही. होय देवा आज 2-3 वर्ष झाली. पोराचे माझ्या जमता जमता 4 स्वर्गती म्हणले. काय अडचण असा ती तूच सांग देवा आणि तूच दूर कर. खिळो मानलेलो असा.
देवा आम्ही कोणाचा वाईट करू ना तेव्हा आमच्या वाईटार कोण असा त्याचा तूच बिमोड कर देवा आणि आमका मार्ग दाखव. देवा तिच्या चेडवाच्या तकलेर एकदाचे तांदूळ पडानी. खेळ मारलेलो असा, पोटातून चाललेला असा, रसाळ फणसाच्या गऱ्यातून चाललेला असा. देवा जा काय असा तर तुझ्या पायाखाली घाल आणि आमका काय तो मार्ग दाखव. देवा तुझ्यावरच आमचं भरोसो. येताला दक्षिणेकडसून या स्थळ येताला आपल्या पायात चालन येताला. काळजी करू नका, काही एक काळजी करू नका. मनासारख्या सगळं काही जुळान येताला. आता देवावरच विश्वास. जा राष्ट्रोळ्याकडे वाडवाळ घाल आणि तुम्ही दोघा जोडपानी माझ्या मटये घेऊन माझ्या पिंडीची दिवेवात करा आणि पूजा करा. जा काळजी करू नका. ही माझी राखण घेऊन जा. आणि लेकराक सांग ओल्या अंगान 5 प्रदक्षिणा घालून सांग. जा सगळ्या काही मनासारख्या जुळान येताला. जा. जबरदस्त असा बोला. ये हिम्मत असा तर देवासमोर ये. काठावरचा दिसता बाबा. तेव्हा या धुळतारा या दिवसा पट्टीवर आहे. लग्नात 6 महिने झाले तरी ही तारा रांडीच्या पुडीची वाट लावलाय. पुडी एकदा ह्याच्या तावडीतून पुढे रे देवा. कोण तू? फूट सोडूचीच लागत. या झाड सोड. फूट सोडूचीच लागत. बदल्यात काय आता मात नाही मिळाची. ही खूण माझी लेकरू असा. जैसून इलय तेसून परत जा. जा म्हणतोय. देवा तसा ऐकायचा नाही तर ह्याच्या केसांग धर आणि होय आपण आमची एकदाची कूड मोकळी कर. फूट सोडूचीच लागत. जैसून इलय थैसून परत जा. बाटल्यात भरून ठेवल्यावर काय करशील? पिंपळावर बांधून ठेवल्यावर काय करशील? चव्हाट्यावर गाडून ठेवल्यावर काय करशील? तुझी हिंमत माझा सामना करतलोय. माझ्या बरोबर खेळ खेळतलोय. सांग कुठ सोडताय का ना ती सांग. जाताय का नाता? काय हवा तुका? मग तुका काय हवा आता? मग वेणी ए, अण्णा ही उचलून. कसा जमायचा देवा. आणि जसा हुंदवा. आणखी काय हवा? मग काय गरम बटाट वडो आता गावतो लोक. असं ये वडो पण गावतो. हा दिलूकडे. हा आता असोच मरे दिलूकडे जा. दिलू कोणतो खबर असा मग दिलकुश हॉटेल. हा जा आणि वडो घेऊन ये. जा. आणि तात्या विषय मेले त्या दिलूक त्याला दादूक माझं नाव सांग. तात्या पैसे दितो होणार. जा मेल्याकडे ते 15 रुपये ना. काय कोणा गेला वडो खाऊन जाशील. याची खूण काय? तुझ्या तळ्याची कोंडी. या समोरच्या मंदिरात खाती कडकडा बोला.
वड्या दे तुके ए तुके मेले माका उडवली काय त्या भूताच्या तोंडावर मार काय मेले अक्कल काय मला भूताचे तुझे मोडो दे मोडो भांडा हाय वडा काय हो भांडा हे बघ वयसाल मागलोय वयसाल दिलो वडो मागलोय वडो दिलो आणखी काय हा तुका माग माग जाते काय ना आता सांग होयचोन उडीची घेऊन जाणार माझ्यासोबत पहिला कोंडा बसायला जावा उडीची घेऊन जाणार खबरदार माझ्या लेकराचा अपाय झालो तर जायसून दिलंय जायसून परत जा एकटाच जा म्हणतोय एकटी जायला धावली नाही आपण देवा तसा ऐकायचा नाही ता विलंदर भूत असा कसं ऐकचं ना तर मी बघतोय अरे ह्याच्यासारखी खूप जण पाया बुडी घातलेली असत धरा ते का आणि हाडा माझ्या पायाकडे मी बघतोय ते का कूट सोडते का ना तिचा कूट सोडते का ना ती आणखी काय हा तुका माफ करा सांग कूट सोडते का ना ती सांग अंग सोडता मग गडात राहता घाला रे पाणी घाला ते तोंडात राव पाणी घालून वाट लावल्या घे पोराची घे घे घाल पाणी घाल वाट लावली वाट लावलेली असा या कुडीची सामड्या घालतो रे घालतो मेले पाणी वतयले मरे तुका दिसाय ना पहिली ते माका उडयलं जा बस ते दडान रावला मग भियान दडान रावला माझ्या बरोबर खेळ खेळताला माझा सामनो करताला देवाचा सामनो करताला बघतलोय अवसार गेलो सो दिसता जातलो तर का सोडताना सुद्धा देवा कुसलो दमयल्यानी शेवटी हातात लागणार गेलो अवसार गेलो देवा उड आता गेलो अवसार हा जा तू आता देवळात बस हा, जा जा, जा. मंडळी देव दमलो आता हा आता उरलेली देवपणा असत ती पुढल्या अमाशेक बघूया आता तीर्थ घ्या आणि जावा हा? भागीरथी वहिनी तीर्थ घेतलं आणि देवान काय सांगला आता लक्षात असा मग होय भाऊजी देवाचो शब्द हो खोटो जावचो नाही 8 दिवसात बरीशी स्वर्ग देतली तुझ्या चेडवा आता त्यावरच भरवसो जा तू आता त्या चेडवाच्या लग्नाची तयारी कर आणि तू काय रे बाबा तुझा देवान प्रश्न सोडवलो मरे हा तर कोणाचा पोर असो आणि मॅडम हा? काय मेले तीर्थही सोडिनात रे हा तुम्ही जावा चला आता सकाळच्या मारले बसान बसान
ह्या फावटे तरी तुझो देव काय उजवड घालता तो माझो देव ओ ओहो आग पेटी असा मा आग पेटी इडी असा त्याच्याबरोबर जाई वीस राजा नाही दिवसभर इडे फुकायचे असतात मा चल चल देवाची पूजा करू ती देवाची पूजा कर माझी करू नका देवा एका बारे बरी बुद्धी दी रे काय म्हणजे तुका नको तुका दी माका दी हेका दी हे जमलेला सगळ्यांक बरी बुद्धी दी कळा कळलं आता चल चल रीतीन उतार मग फुगडी कसली खेळटा अगं तू त्या रीतीन चढ मग फुगडी मी काय तू खेळता काय दुर्गा वहिनी झाली देवपूजा होय हो शेतात जाय होते म्हटला लाकडाचा देव दोन फुला घालया हा सध्या माडाची अळी काढूचा काम चालला वाटता नाही तुमचो बालगो कार इल्लो माझ्या खळ्यान बोललो सांगा होतो अळी काढते म्हणा माडाची होय हो बाळग्याक माझ्या झाडा बेड्याचा मोठा बघा असा असा मोठा असा का कसा असा आता जर आम्ही अळी काढली ना त्याला नाल लागतले आंबे लागतले काजी लागतले आता जर काढून ना त्याला काही एक मिळतं ना कसा लाखातला बोलल्यात बघा हा आता होयसरच बोलत बसताला काय येतात पूजे काय होता बाबांनी आज जोड्याने पूजा करून गेल्याशी वाटता देवान सांगला दोनाय जोड्यांनी येऊन 5 दिवस या पिंडीची दिवे वात करून पूजा करून सांगल्या करतो बघूया ह्या बावटी तरी देव काही यश देता म्हणा आता देव तरी काय करीत त्यांचा एक मागणा माझा एक मागणा म्हणजे ओ ताज म्हणते हो इतके दिवस देवानी सांगायला गेलं पण काहीतरी आडवळ येतं बघा ताज गो शोधून काढूचा असा आमका मधी कोण आणि किती गाडी येतात काढ गो बाई काढ शोधून काढ माझ्यावर किती राग काढतं कोणाचा आहे बरंच जाऊ काय होता तो बानू हो चला बघा, आता त्याचा नशीब शेवटी तकदीर म्हणा काहीतरी असता ना बघी आता देवाची पूजा करून ही भागीरथी वहिनी जेव्हा तेव्हा मारक्या म्हशीसारखी माझी शिंगावरून असता शिवशंभो 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 काय दुर्गाबाई कसा चाललाय काही सकाळी सापड्याचे आशीर्वाद झाले होईल हो तुमच्या मनासारखं होईल काय पडले भाऊजी यंदा कोणाला लग्न ठरलेल्या अहो ठरवणारे आम्ही कोण अहो त्याने प्रत्येक पदराच्या टोकाला उपन्याचे टोक शोधून ठेवलेले असते आपण फक्त बोट दाखवायचे कसे ताज हो ताज म्हणतो काय ते? यंदा कोणाकडे बोटा दाखवल्या त्या ताटोबा देसाईंच्या शबूसाठी कोण शोधलात की काय त्याने म्हटले आहे शोधायला आता बघू तुका सांगते भाऊजी काय ते? ही भागीरथी वहिनी नाकार कसा गुंतीला हो त्यांचा मुंबईचा साखरमध्ये हवा म्हणजे ह्यांच्या चढवा एका खोलीत बसा आवाज आणि पोराला खतखत लागून घातला की झाला शेता भागात त्यांना राबात नको हे ठीक आहे हो पण सगळ्यांच्या मनात असलेलं कुठं मिळतं शेवटी ईश्वरीची इच्छा शिवशंभो त्यांना पण सांगा त्यांच्या तकले साखरमध्ये बोललो बघा ना. आरती परती बघतात ती तुम्ही सांगा गावात पोरात का टोटो असा म्हणजे? हो ते ठीक आहे हो आपण ढेक ठरवतो पण योगायोग जुळावा लागतो आता मुंबईचा काय निगावचा काय आणि एकदा का योगायोग जुळला की ध्यानी मनी नसलं आपोआप जाऊन जातं बघा शिवशंभो कोणता रे तुमचा हा दुर्गाबाई आता तुमचा बाळू मोठा झाला लग्नाचा विचार असेलच बघूया का एखादी मुलगी नको 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 माझ्या बाळग्यात मी माझ्या मनासारखी पोरगी हेरवून ठेवलेली वा, आता छान छान अहो फेरून ठेवली म्हणता अहो मग उशीर कशाला झाला मागणी तू मत्स्य राम बघूया आता मनातलं का पटकन साध्य होतंय अहो प्रयत्न करावा समय प्रयत्न वाळूचे कडर मिळतात तेलही गणी म्हटले ते काय खोटे ताज, काय ते? तुमचे ते वाळूचे कट रगडूचाच चालला आता बघूया ते बघा. काय होय, करतात. हो. बरं काय ते? येत्या. सगळे बाजूबाजू शेतात वाट करतात होय तुमच्या मनासारखं होईल नाही काय करू नका शिवशंभो काय पूजा चालली वाटतं करा सावकाश आहे मी बाहेर
बसतो तुमच्या काय खटपटे काय म्हणता आज काय इकडे आमचं दर्शन का देव दर्शन म्हटले तर देवदर्शन आणि तुमचंही दर्शन हा. काय आहे, तुमच्या घरी गेलो होतो तेव्हा शकू म्हणाली देवळात गेले आणि आता घरी बसण्यापेक्षा देवळात आलेलं बरं काय आहे तुम्ही पण भेटा आणि देवदर्शन पण होईल शिवशंभू बरा गेल्यात काय काय खबर काय आणलंय माझ्यासाठी हो तुमच्यासाठी एक खुश खबर आणली आहे काय सांगता काय सांगा सांगा तुमच्यासाठी एक छान स्थळ आणलेलं आहे बघा माझ्यासाठी वा 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 माझ्यासाठी स्थळ आणलं अरे वा 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 तुमच्यासाठी नाही हो. मग तुमच्या मुलीसाठी स्थळ आणलेलं आहे काय तुम्ही काय मुलगा फर्स्ट क्लास आहे हा. एवढा काय ना फार शिकलेला आहे म्हणजे थोडाफार शिकलेला आहे हा. मुंबईत नोकरीच आहे वा 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 आणखीन काय व्हाय आणखीन काय व्हाया हो काय सांगू त्या बांबली गावडेनं आपल्या बहिणीसाठी मुंबईचं स्थळ सुचवायला सांगितलं होतं मग पण म्हटलं नाही हा एवढा फर्स्ट क्लास पोरगा आधी तातोबांच्या मुली सुचवूया आता तातोबांची मुलगी जशी का आमचीच मुलगी काय वा, तुमचे उपकार हो आमच्यावर उपकार खूपच उपकार तुमचे काय काय आहे अहो बोट दाखवणं आपलं का शेवटी करता करविता तो कोण आत बसलाय तो हा तो बरोबर. हो जन्मास घालताना सटवीनं इथं कुठं इथं इथं हा. ज्याच्या त्याच्या जोडीदाराचं नाव लिहून ठेवलेले असते आपण फक्त निमित्त मात्र बरोबर असा तुमचा पण निमित्त मात्रा कोणतरी धनी होयोच ना आता कसे लाखातले बोलणार शी, 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 शी. काय नाकातलं म्हणता अहो लाखातलं हो हा लाखातलं हो हा तुमच्या त्या शेजारी दुर्गाबाई हा वाचतात हो का तो माझ्याकडून काढून घेत होत्या मग शकूसाठी काही स्थळ आणले का म्हणून अरे पण मी पण महावस्ता कस्तूर लागू दिला हा, बरा गेला आधी बोंबा बोंब कशाला माका एक सांग काय ते नवरा मुलगा कुठला हो अहो इथलाच सुके कोळा म्हणतात तिथला सुक्या कोळाचा? शेतीवाडी आहे त्याची बरा त्याची काय नोकरी बिकरी असा मा फर्स्ट क्लास मुलाची चाल चढलू फर्स्ट क्लास घरची परिस्थिती फर्स्ट क्लास खोली दिली असा मा सावकाश काय झाला गैरसमाज करून घेऊ नका हो पण झालं काय स्वतःची खोली नाही बघा जरा अडचणीच आहे स्वतःची खोली नाही. पण टेकय टाकय काय ते डोकं डोकं हो तो बहिणीकडे गोरेगावला त्याची बहीण असते म्हणे तिकडेच असतो म्हणजे बहिणीची मोठी असाची दिसता काय ते खोली हो काय अहो काय जातो बा तुम्ही का अहो मुंबईत 10x10ची खोली असणं म्हणजे राजा माणूस हो पण बहिणीचा ठीक असा हो वा. बहिणीचा कुटुंब आहे. हो, हा त्याच्यात राहणार मग ह्याची अडचण अहो बहिणीचा नवरा डोकेबाज हो का आधी दौड घातली काय ते इथं राहायचं असेल तर रोज रात्रपाळीच बाहेर पडावाय सवय रात्रपाळी हा जातो हा. अडचण नाही मित्रांच्या रातपाळ्या पण हाच करतो त्यांनाही अडचण नाही शिवशंभू काय शिवशंभू इतके दिवस ठीक होता वा. आता लगीन झाल्यावर रोज रात्रपाळी बाहेर जाणं तुला कसा वाटला माझ्या काय जातो चिडवा बा तुम्ही का अहो तुमचं म्हणणं ही थोडे दिवस होईल हा. आज ना उद्या तो खोली घेतल्याशिवाय राहणार आहे का मला सांगा सगळ्याच गोष्ट मनासारख्या गोष्टी कशा मिळतील वा. जाय बरोबर बरा त्यांचा काय मागणा बिगणा नाही मा म्हणजे तुमका माहिती आहे मी असो फाटको माणूस काही काळजी करू नका हा. तुमचे फाटके पण मी आधीच उघडून टाकलाय हा म्हटलं पोरगी फर्स्ट क्लास आहे वा 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 कामुक आहे काय नाही कामसू आहे हा असं सांगा ना. गॅरंटी मी देतो हा काय आहे? हा. आपला जिन्नस व्यवस्थित असला म्हणजे झाला कसा काय जिन्नस मुलगी हो तुमची हा. मी छाती ठोक नका 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 छाती मी ठोकू छाती ठोक नका. हिला माझ्या लक्षात हिला तुम्ही नौका असलेली छाती ठोकू नका माझ्या लक्षात मी खात्री दिल्यावर काय करणार मानले काय आहे माझा सरळ व्यवहार मागून कुणास त्रास नको तुमास आमास पोरास कसे बरोबर बरोबर जाता जाता नाही आणि मका एक सांगायचे की तुम्ही जायनात म्हणता तर ते बघण्याचा कार्यक्रम कधी कधी करून येतले सांगतो हा सांगतो थांबा
बघायचा कार्यक्रम उठून टाकूया. आला बघण्याचा कार्यक्रम पण दिवस करून टाकूया. कसे बरं जरा मी घाई नाही हो जर जातो. थांबा इडी वाटतलं नाही छे, छे, छे. मग घराकडे जाऊया वाईट घेऊया बिया काय ते चाय पाणी हो छे, छे. अहो माझं असं आहे दुसऱ्यास त्रास द्यायचा नाही. बरोबर बरं तर हो थांबतो बा. हा आता दिसताच ना ह्या पिशवीच्या सुके नारळ असतील तर द्या. पिशवी छोटीच पिशवी आणली आणि ह्या पिशवीच्या भुईमुगाच्या शेंगा असतील तर द्या. भुईमुगाच्या शेंगा पोरं घरी आहेत हो सोडून खातील तेवढं. बरं ठीक आहे आणि हो खातो बा. हा हे, चिंचेचा गोळा असेल हा. चिंचेचा गोळा असल्यास कागदात बांधून ठेवा. हा हा हे पिशवी देऊ नको 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 आहे? ह्या पिशव्यात टाक तुमचं आपला याद बरा काय ते पिशव्या घेऊनच फिरता कसं आहे दुसऱ्यास त्रास नको म्हणा पण तो चिंचेचा गोळा मात्र आठवणीनं द्या. बरोबर काय आहे? घरखंडीनं जाताना आठवणीनं सांगितलं हो का ते हा शेवर असणार. अहो काय असं वाटतंय ना व? हा वा 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 खटपटे काय? ह्या वयात ही खटपट गडबड असाची दिसता गडबड असाची दिसता आपल्या हातात आहे. मग कोणाच्या हातात आहे हो करता करविता तो आपण फक्त निमित्त मात्र बरं, खटपटे काय ते? आता एक सांगा तुमचे हे निमित्त मात्र तिसराशे वाटतो. तरी तरी वहिनी चिंचेचो गोळो आडून सांगला बरं बरं देते हा आतोबा हा अहो, हे काय आणले? ह्या पण दिसला तुमका हे काय आणले? हे कॅलेंडर हो छान आहे. आमच्या रघुन मुंबईतून पाठवून दिले हो. माझा मित्र माहिती आहे ना तुमका परिण कणवटकर कोण हो? बारबागा कणवटकरचा मुलगो मुंबईत असता त्याचं काय? ते काहीतरी कविता नाहीतर नाटका काय काय लिहित असता असं? यंदा तिने ही कॅलेंडर छापली नाही. आणि मागा दिली 5 पाठव मग? पण सावळ्या नांडेच्यान काय करूच काय केलं? अहो सांगायचं नाही पण या सावळ्यान काय करूच सांगा तरी काय केलं? 5 कॅलेंडरातली फक्त 2च कॅलेंडर दिले तीन काढून ठेवले मागच्या वेळी तसाच केलेला काय ते? माझ्या रघुन हो एवढो मोठो मैसूर पाकाचो पुडो पाठवून दिलेला आहे असे? कागद खोलून बघते तर काय हा. ह्या एवढ्या मोठ्या पुड्यात फक्त 2च मैसूर पाक आणि ते सगळे खाल्ले मग माझे मैसूर पाक चे, 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 चे. हे असले वाईट हो हा. अहो असल्यास मी एकच 10 मागे बरोबर सांगायच्या आधी अजिबात नाही आता हेच बघा ना हा. हे कॅलेंडर मला आवडले बरोबर तर मी तुम्हाला विचारणार काय? मी नेऊ का? बरोबर अहो तसं नाही हो मग कसं हे कॅलेंडर बघा ना फर्स्ट क्लास आहे फर्स्ट क्लास हो जाऊ का? अगदी बरोबर अहो तातू असं काय करता हो तुम्ही? कसं अहो, हे कॅलेंडर फर्स्ट क्लास आहे मला आवडलं मी माझ्या घरी घेऊन जाऊ का म्हणून विचारतोय. अच्छा 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 म्हणजे ह्या कॅलेंडर तुमका आवडला बरोबर आता तुम्ही घेऊन जाऊ का म्हणायच्या अगदी बरोबर. आता आवडला म्हणतात आणि विचारतात का मग? चला घेऊन हा, हे असे हम्म. मागून घ्यावे हम्म. पण चोरी लांडीला वाणी अजिबात नाही पण तो बा हम्म. थांबा. थांबा थांबा तुम्ही थांबा थांबा. हो थांबा, थांबा. हो, तुम्ही थांबा ह्या काय तुमचा ह्या हो, सरकारला झाली हो. काय वाटेल बोला त्या डायरीचं काय केलं सांगितलं नाही. डायरी हो कुठली डायरी? नगोला पाठवली म्हणत होता ती. ही डायरी हो ते डायरीचं मागा काय का मग काय केलं? मी ती डायरी सावळ्याकडसून घेऊन गेलो हा वाटेक पाशाला त्या हॉटेलात ते राहुल थोड मेलो तो महेश कांबळी बघतो शाळेत मास्तर मास्तर आहे. 4 मुका सुद्धा शिकावना पण मास्तर कसो झालो ताच माका देऊन टाकले त्याका म्हटलं लिही शाळेतली निबंध नाहीतर कविता काय का लिही काय हो काय? तो काय बंगला लिहिणार कशाला हो त्या डायरीची पानं फाडून मास्तरीने ना चिठ्ठ्या लिहिणार अजून काय बरं एक काम करा आता काय ते परत जर रघुना डायरी पाठवली हा. सरळ मला द्या उगाच ते फालतू फालतू माणसाला देऊ नका समजले बरं पुढच्या वेळी तसाच करतो जरा भाई नाही बरं. बाबलीकडे गावडेकडे जाऊन येतो काय 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 नाही, नाही, म्हणजे त्या दादा जोशींकडे जाऊन येतो पण आता तुम्ही म्हटलं बाबली गावडीकडे त्याचे दादा जोशींकडे जाऊन येतो अर्ध्या तासात परततो बरं. पिशव्या तुमच्याकडे भरून ठेवा हा तुमचे उद्धार हो आमचा उपकार हो, हो, पण तातोबा हा ह्यातलं
त्या बाबले गावडेस काही सांगू नका. नाही नाही अजिबात तर म्हणणार मुंबईचं स्थळ मी सुचवला तर ऐकलं नाही आणि तातोबांच्या मुलीस्थळ मात्र शिव 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 शिव. बरं 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 मी जरा घाईत आहे जाऊन येतो. बरं बरं या. तातोबा. हो तातोबा. आता आणखीन काय राहिलं? काय हो घरच्या नारळाचं खोबऱ्याचं तेल काढलेलं असेल असल्यास एक शिसा भरून ठेवा. शिसा मात्र आणायला विसरलो हो. पुढच्या वेळी नक्की आणतो. काय आहे आता थोड्या दिवसात खोबऱ्याचं तेल हे लागणारच नाही. बाळ दिलेला मालिश करायला खोबऱ्याचे तेल चांगले म्हणतात. कसे हा बरं येतो मी. हा तुम्ही काही पिशवी बाटली मी आणतो. तुम्ही शिसा शोधू नका. हा नाही. बरं येतो मी. आणि आजोबा काय राहिलं? हे स्थळ जर शकुसाठी जमलं की तुमच्या शकुला फर्स्ट क्लास पैकी नशीब काढलं म्हणून समजा. शिवशंभो. आता तुमच्या मनात व्हाया आणि देवाच्या मनात व्हाया ना. मी काही काळजी करू नका. आंधळ्याच्या गाई पण देव राखतो. कळलं. होईल हो कल्याण होईल. बरं शिवशंभो शिवशंभो. माझ्या घरातला सारा सामान सोपयला. पूजा करताना देवासमोर बसायचा तर बाहेर येऊन गजाने बारीत बसलाय. हा आणि हे पिशवे घेऊन चाललाय काय? हे पिशयो अहो, अगो हे पिशये ते खटपटायचे. खटपटे? हा इल्लो घराकडे शोधित गेलो. शोकून सांगला आम्ही देवळान इलो तो शोधित खंय इलो. हे पिशये ते देव हेतूर काय सांगला त्यांनी सुक्या खोबरं शेंग्याचे शेंयो आणि ह्याच्या चिंचेचो गोळो घालून सांगला बघ. चिंचेचो गोळो? हा. त्याला नसतले पराक्रम. पाहिले खाऊनशी दिसले असतले आमटा मेलाचा तोंड टिपासारख्या उघडा मागत असतो ह्या दी त्या दी आणि पिशवे बरोबरच घेऊन फिरतलो. अगो दुसऱ्याच त्रास नाका म्हणा हो. काय तू 1.5 वर्षात भलईता हा पाळणा बाहेर बाबडी फुकान पडली हा. आणि तुम्ही नाता हे पिशवे घेऊन त्यांच्या फाडसून. अगो आपला जर काम होऊन जाय तर कोणाचा शंभूड काढचाच पडता गो. कळतं का आम्ही काय करतो. आता बघ तुझी पूजा फळा गेलीशी दिसता. त्या खटपटे फर्स्ट क्लास पैकी स्वर्ग धाडल्या बघ. खरंच? हा. हा. देवाचं कौल खोटो नाही जाऊचो. ये बघ. बघल्यात देवाकडे प्रश्न घातला आणि देवा ताबडतोब पटकारो दिलो. काय मला ये बस बघूया आपला नशीब जोरान व्हाया ना गो. आता तू आता होयसरच बोलत बसताना काय येतात घरा? हा घराकडे कामा पडली हा. माका एक सांग देवळान कोण असा? हा कोण असा? आम्ही दोघात असो मगो. बसे वाय निवांत. आणि तुका एक खुशखबर सांगायची असा. अगो खटपट्यान स्वर्ग धाडल्या ना तो नवरो मुगो मुंबईचो असा. मुंबईचो? हा काय हो? काय? मुंबई दक्षिण दिशेक असा काय उत्तर दिशेक हो? शिरा घाल तुझ्या तोंडार गो. अगो मेला मुंबई उत्तरेक असा ना तर दक्षिणेक असा. तुका काय करूचा आणि माका काय करूचा असा? तसा नाही हो. मग कसा? प्रश्न घातलंय त्यावेळी देवा नाही काय सांगला? काय सांगला? दक्षिणेकडसून स्थळ येताना उन्हान हा. सगळ्या मनासारख्या होत्या. बरोबर आहे. तुझ्या मनासारख्याच बोला फुला गाठ पडाली. पण माझा मन सांगता. काय सांगता गो? माझा मन सांगता ही सुरक नक्कीच उठली हा. हा? आणि देवान सांगल्याप्रमाणे आम्ही सगळा केला. हा आणि देवान सांगल्याप्रमाणेच घडता. बरोबर. आणि शोकून माझ्या आणि आम्ही हा राष्ट्रवाळ्याक वडवाळ घातला. आणि शोकून माझ्या ओल्या अंगान येऊन वडाक 5 प्रदक्षिणा घातली. बरोबर. आणि आम्ही दोघांनी जोड्यान येऊन 5 दिवस ह्या पिंडीची दिवेवात करून पूजा केली. म्हणूनच माझा मन सांगता देव नक्की यश दितलो. देव करो आणि तुझ्या मनासारख्या लावणी करो. काय हो नोकरी बिकरी बरी असा मातेची दोघांचा पोट पाणी भरण्यासारखी. आता खटपटे सांगतात असा. बघूया आपलाय नशीब जोरान व्हाया ना. आणि खोली बी बरी असा मातेची. वाईट बिला असतात. सध्या रवांक त्याच्याकडे खोली नाही. अरे देवा. बहिणीकडे काहीतरी मुंबईत राहतात असं सांगा खटपटे. मी माका नक्की काय माहित नाही.
बहिणी बाबडे अडचण. अगो खरी अडचण बहिणी नो, खरी अडचण त्याच्या भावा. पण त्यानेच सोडेली. त्याच्या सांगायला टाकला लगीन झालं का रोज रात्रपाळी कामाक बाहेर लांगा. काय खरं पण इतक्या दिवसाची गजान विरायलं आता लगीन झाल्यावर कसं जाताला? हा हो तर सगळीच रात्रपाळी जाऊन लागलो तर. अगो काय बोलते ती हा? अगो लगीन झाल्यावर कोण रात्रपाळी कामाक जातो? अगो घे म्हणजे खोली बिली. काय करते तू? हो पाळी बदलून काय होताला? खोली बी नको. अगो घे तो खोळी. काय करूचा असा आपण? त्याचा तो बघून घे. एकदा लगीन तरी जाऊ नये. माझ्या बाबड्या शकू या ज्या वडल्या घरान वावराची सवय. हा तुझ्या शोकूक पंडीर जाऊन कपडे धुची सवय. आता माका सांग मी मुंबई खसून हाडून पडन तुझी का नदी काय ती कपडे धु. काय बोलते का मग हे कसा? तुही गावात सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या कशा जातले? तुही गावात राहून पर माझा अगदी खुळा बळा झाला. मुंबई गेल्यावर बघ कसा सुधारताला. हा सुभद्राचा चुमला नाही का होता? हा डाव्या हाताच्या तळव्यान सप सप करून नाक पुसत होता आणि हाकेत पर्स लाव, हातात घडियाळ बांधून गावात आपटत आपटत रस्त्यात चालता आणि पडापड मुंबईची भाषा बोलता. हा मला शकू पण बघ कसं गावात गेला बघ. अगो रावो कितक्या मुरगाट ती असा बोलतोय त्याचा लगीन झाला. त्याका मुंबईचा नवरो मिळलो आणि त्या मुंबई वचन रावला सुद्धा. काय बोलते ती? देवाचं बोल खोटं नाही जाऊचो. देवाच्या तर खोटं नाही जायचो. फाटल्या मोठी ह्याच देवान सांगला का मग त्याचा लगीन जाताना झाला तर जमतच इल्ला मा. कोणाच्या तोंडात शिरा पडली, कोणाचा नाटक करून सांगाने फोडले. देव त्याचं सत्यानाश करतो. शिडे पटेल त्याच्या तोंडात. देवाच्या समोर बोलताय. देव ऐकता हा शब्द मानल्याशिवाय रोवतो ना. अगो काय गिरणीचा फोटो असो फरा करतो. अगो वगीरा अगो आपला नशीब खोटा म्हणायचं आणि गप राहून जाय. अगो ते काय वाटला? आमका काय माहित नाही. तुका सांगताय त्या छोट्या तुट्याचीच कामं असतली. ते का बरा भगवान आहे ना आमचा. तू काय सांगतोय? या फावटी ठरल्यावर दहा मोठं मूर्त काढा. अंड्याच्या सवडच द्यायची नाही काढी म्हणून. होय तसाच कर तुझ्या मनासारख्या करतोय. आणि आता आधी एक करा. ही स्वर्ग शंभू गेली हा या कोणाच्या कानात घालू नको. त्या दुर्ग्यात तर अजिबात वास लावून देऊ नको. अजिबात नाही. तुका जाया तसा मी कर. काही घाबरा काय हो खोली बिली घेऊन पैसे नाही ना मागायचो तो नवरो मुलगो. नाही तो प्रश्न खटपटाला आधीच सोडवला. त्याका सांगायला टाकला आमच्याकडसून आरती वरती काही एक मिळायचं ना. दहा बारा गेल्या खटपटे फाटल्यान कसलीच कडकड नको. तसं मी माझ्या शपूसाठी कानातली आणि नथ करून ठेवला. काय सांगते का? नवऱ्या मुलासाठी अर्ध्या तोळ्याची अंगठी. आणि मागलो ना तर आताच्या पद्धतीप्रमाणे त्याला एक मस्तपैकी पोशाख देऊया. जास्त काय मागला तर एक चप्पल द्यायचा. असं काय चप्पल दिसत? हो नया पोशाखाबरोबर नया चप्पल नाही मागायचो. हा म्हणजे पायात घालून चप्पल. तसं सांग मग तू असा दाखवायचं. तू काय घाबरा नको. मी त्याला कोल्हापुरी चप्पल आणते बघ. हा पण यात तुका सांगते हा ह्याच्यावरती त्याला आणि काय मिळायचं ना. आयोडी आमची दानत सुद्धा नाही देऊ द्या. पहिली सांगा हो दानत नाही काय म्हणता. मग असं आमची दानत असा तुझ्या ठिकाण मुंबईतून मनी ऑर्डर करून दिलं. ते ठेवले पैसे साठवून ठेवलं. ह्या बघ माका वगीत मोठेपणा नका. दानत नाही तर दानत नाही. हो पण ऐकणाऱ्या कसा वाटला? अरे ऐपत नाही म्हणा. दानत नाही काय म्हणता. हा ऐपत नाही आपली एवढी. हा मग सांग. तरी सुद्धा बारीक सारीक मानपणा खूप असत. 1-2 रुपया खर्च करता हजारांनी रुपये खर्च करू होयो. लगेच म्हटलं का आता इलाज ना. आता तुझं रोग बघूया मुंबईतून काय घेऊन येतात तू आणि काय येऊन उजवड घालता तू. हा बघा तुम्ही रघु बोलूनच घ्या. आणि तो असलेलो बरो शपूच्या पसंतीचा झाला तर लगेच लग्नाचं उरकून घेऊन मिळा. आणि पाहुणे येतले तेव्हा तो असलेलोच बरो. बरं आजच्या आज त्याला पत्र करून टाकतो. हा पण त्याला राजा मिळावं नाही ना. पत्र करून काय होतं ना. तसं पत्र करून टाका. कसं पत्र? अगो पत्रा नुसती साहेब दाद देऊचो ना. पत्रा घ्यायचो ना साहेब. हा अगो राजा मिळावं ना त्याका. सरळ मी त्याका एक काम करतो. सरळ तारच करून टाकतोय. ती सिरियस आहे. या बघा गेल्या पावटी ते का बोलायलाय त्या माझ्या शिकपणाची तार केलाय. आता तुमची करा. कित्या एक माणूस परत सिरियस जायना ना. इतक्या भियाते गो तू. तुमची केला तर काय बिघाडला. नुसते लिवकत कितके भियातात ते. मी भियाते का
कोणाक भियाले ना, मी त्याच्या नोकरेक भियात आहे. तुमका माहित असा काय ना? मा त्या बोकडाच्या झिलान साहेबान रजा दिवं होई म्हणा इसरान 2 वेळा दान दिल्याने औस मेली म्हणा. अरे साहेबाच्या इथे लक्षात साहेबान त्याला कामाला काढून टाकलो आणि आता बसला घराकडे आपला हात घेऊन. त्या बाबडा बोकडा खरानीच मेला असता तर बरा होता असं त्याला झालं. खुळी असं झाली. माका सांग, परत परत 2दा औषध मारूची काय गरज होती? घरात आणि कोण नव्हतो. भावाक मारायचो, बहिणीक मारायची, आज्याक मारायचो, आजोबाक मारायचो. बरोबर औषध मारल्या लक्षात येतलाच ना. काय करतो? आज म्हणताय मी सारख्या मागाशीक पाडू नको. व्यवस्थित काय ती तयार करा. त्याच्या नोकरीत बाधा येऊ नको. अगो रघु काय माका हल्लो नाका असा. तो येत जाल्यार माकाय बरो. बघ कसं असा, पाहुणे मुंबईचे, रघु पण आमचो मुंबईचो. सगळ्यांक आता मोबाईलच्या पद्धतीन जाऊन बघ. आता आधी एक कर. काय? त्याला सांगा 4 पैसे गाठीक असतील तर घेऊन ये म्हणा. उगीच त्या मोठेपणा खर्च करू नको. तेव्हा गुलाबी रंगाची काय म्हणतात ना, मेलो एकाच रंगाचा घेऊन येतो. चड्डी शर्ट बनिया सगळा एकाच रंगाचा. आणि मोठेपणा सांगता लय वर आंघोळीला गेलोय तर सगळे लोक आता मिचिंग टुकू टुकू बघतात. जरा मेल्याचा मिचिंग कमीच पैशाची नाशाडी. अगो उमेदवारीचे दिस होते. एकदा लगीन झाला का ना सारा फाटी पट्टा लागून. आता मी ना त्यावेळी तुमचा काय झाला? हो मी तुका बघून इल्ले ना तेव्हा माझ्या डोक्यावर केस होते आणि मी 2 तास हर्षासमोर राहा केस असे आणि असे 2 तास उभे माहित असा तुला. पुरे झाला तुमचा केसांचा कौतुक. चला घराकडे कामा पडली आजच्या लग्न तार करून पळो बरीचशी केस येणारी तेलाची बाटली हाड म्हणा आणि त्याचा वास सुद्धा येऊन जाऊ. कोयच्या जमले त्याचा चला उठा. थोडा देवळा दिले तर पैसाच बसता नाही. चकाट्याने इडिये फुकाय घराकडे कामा पडल्या तयारी लागा होया आणि आजच्या आज रघुपतार करून कोळ होया. बरीचशी केस येऊपाची तेलाची वासाची बाटली हाड म्हणा. हो चला आता. हा चला हो खटपटाचे विषय राहिले. या पिशेत सुक्या खोबरा शेंग्याचे शेंग्यो, या पिशेत चिंचेचो गोळो, या पिशेत माझा होतो कॅलेंडर तो खटपटे नेलो आणि आजच्या आज लघु काय रे तुका नाचान बसा हीच वेळ लावली. हा झाली तयारी सगळी. अरे माका एक सांग, तुका बघू येत का शकू बघू येत? डोंट वरी डॅडी, सगळं अगदी ओके. आता फक्त पाहुण्यांका येऊ दे. कानपणा फोटो तुझा माका डॅडी बिडी म्हणशीत तर बापूच म्हणाल का तुमका शरम वाटता रे? काय मेलो मुंबई जाऊन राहिलो 4 बुका शिकलो तर फडाफडा इंग्लिश म्हणता डॅडी काय डॅडी. बापूच म्हण बापूस. अहो डॅडी, पाहुण्या बरोबर तसेच कोणी आले तर नवरीचा भाव एकदम गबाळ म्हणायला नको काय डॅडी? परत डॅडी तुका सांगा ना झाली तयारी? झाली, सगळं रेडी आहे. अरे मेले तुका बघू ये ना, तुझा रेडी करून आहे तो. शोकू बघू येत शोकू. काय मेलो हो आता कर्म झाला माझा. तुला काय झाला? तुमका काय काय असं काय अरे? ना ते पाहुणे येऊचे झाले आणि तुम्ही बापूची वाद घालीत बसल्या. त्याचं मेळ खेका नाही असा. ते बाबा खडपटे भावाची एवढी खडपट करून सगळा जोड आणला आणि तुम्ही मी काय करू? अरे 4 पाय लांब फिरा कालपासून भिरभिर कर. एकदा तर हौशेन करीन गो. तुझ्या शोकू आता कितकी बघूची येळ गो. कितवी वेळ मला सांगू घ्या जशी की माझा घर असा ते 10 ठिकाणी दाखवची. खयची अवदसा आठवली आणि ह्या पोराचो बापू झाला आणि शिकलो. अगो त्याका मारानी तो मेलो मुंबईसून शिका का दिला. चिरमुल्याचे लाडू, जे चिरमुल्याचे लाडू असतात ते पाहुणे येतली त्यांका दी. हे शेंगदाण्याच्या लाडू असतात ही पोरा धरा येतली व त्यांका दी. काय चिरमुल्याचे आणि शेंगदाण्याचे लाडू ते कशाला? पाहुणे
पाहुणे काय नुसतीच चाय दितले रे चाय बरोबर चिरमुल्याचा लाडू हे बघ तू या तुझी अक्कल हे वापरू नका हा आणि काय दिलं पाहुण्या रे हो पण या गप रशीद त्या गावात पोपट्यातल्या दुकानात जिलेबी हलवा गावतलो रे काय बरोबर तुला काय मुंबई वाटली गेलो दुकानात हाडला आणि काय त्याच्या तोंडात लागले मी नाही. हा बघा हा. मान करायला सांगलात ना फाटसून त्याचे रागावणे फुगावणे नको मानकरा चांगला म्हणजे गणपत कांबळे सांगला तो येतो नंतर महेश कांबळे सांगला तो येतो नंतर हा पटाले आणि भाऊजी रावला त्यांचा दोघांचं घेऊन येतोय सांगायला येतोय हो आता येतोय शिकलो हो तर दूध तितक्या पुरताला मा त्या दोन इतक्या पुरताला आता सांगतोय सकाळी सांग का तुका धाड भरलेली गो हा आता त्याच्या रेड्याच्या जोताचा काढून हडू का जोताच्या रेड्याचा काढून हडू का एक काम कर ते पाहुणे येतील ना त्यांका दुधाचं चाय दे. आणि ही आमची पोरा धोरा येतली ना गावठी त्यांका कुठंच चाय दे. एकदम बरोबर काय बरोबर लिहिलंय ओहो त्या रमल्याच्या औशीपासून कप असे घेऊन या हा गुरुपुरी सगळी पोरा त्याला जमते की फाटल्या जरा हा कप बसे ना आमगे रघु या होय पण हा कोणी येतील तर बघ मी या घरातला बघते हा बरं सगळ्या कोण दुर्गा काकू आईस खैरे तुझी आहे घरात बोलू नको नको कैसून येतात रे कोण आवडे रे कुठला बरा गाव तुमचा या चित्रात कोण रे ही होय श्रद्धा कपूर सिनेमाची नटी बरा दिसता बरे मुंबईत काढलंस की काय हो बघ असं समोर भिंतीला चिकटवून टाकतो बघितलं पाहुण्यांना कसं प्रसन्न वाटेल या बघ रग्या हा. या कपूर का कपूर ना त्या पाहुण्याच्या समोर ठेवू नको हा. ते कशाला अरे मेल्या हे काय बघल्यानंतर मग सगळीकडे कसे बघतील काहीतरीच तुम्ही दुर्गा काकू कोण वाचता रे शक्ती तो अजून कोणी बघितलंय आणि गहू बसलो म्हणतात अजून पसंती व्हायची आहे होय रे बाबा पोराचं नशीबच पुढक्या मेले येतात आणि नापास करून जातात बापूस गावडो झरायचा चपला हे खुर्च्या रे खसून हाडल्या लक्ष्मण नाही कुठून हाडलास की काय म्हणजे होय होय ओळखीचे दिसले रे मुंबईचा असा का रे पोर होय होय नोकरी धंदे असा मग असा खोली बिली असा की ना असा. बघा बाई चौकशी काढा नाहीतर इतबार तवसा आणि हात भरती मेले गावा घेऊन आपली सराचं वाटतं आणि थंय काहीतरी जा जिन्याखाली निसतात का बाई राग येत मुंबईतो नाही रे मारलंच काय रे हातात ते कपड्यांकडे बघतात मारल्या छे छे आपलं तसं काही नाही कोणी आणली रे स्वर्ग स्वर्ग ती आहेच ठाऊ का काय गो दुर्गा काय खुसूर फुसूर करताय अगो शागो दोन लोसनीचे गोळे मागा गेले त्याला कोणते टाकून जाऊ मी बघते तर काय लक्ष मिळत नाही आता पान तरी घे सकाळपासून डायरेक्ट पान धरून घ्यावं घे या पान खाऊ ना या वास करूला का मी आजचा ओळखतो अपशकुनी करू हा नाका काय कुत्र्याची लव गेली रे तुझ्या हा जाय नारळ सोडून घे जा बरं जातो काय गो भागीरथी गडबडीत दिसत गडबड कसली दहा दुची दहा कामा एकट्याचा हात लागा नको ये बस बाकी रघु तुमच्या खुर्च्यावर भांडावून ठेवलं ना मुंबई का नाही तो त्याला मोठेपणा होईल सकाळीच बघले मी ते का लक्ष्मण नायका बसून खुर्ची हाडताना अगो माझ्या रोखून घेऊन ठेवलाय मुंबई खुर्चे त्याताना ते का हाडू मिळालं नाही काय झाली त्याची असा निघू एकामेका अडल्यास पडल्या घेऊ नको पण ही लक्ष्मण नायकाची बाय बरीच असा गाडी झाली होती पाठच्या दारा कित्या म्हणा होता ह्यांचा एकदा चोडू खापला की आमच्या खुर्ची जागे नव्हतले पाहुणे येऊचे झाले की खुर्च्या का धावतात खरा सांगते दुर्ग्या अगो खोटा किती बोला खोटा बोला त्याच्या तोंडात किती पडत बघ अगो म्हणा होता भीक लागली हा, तर मोठा कसली मारता घालायची ना चटई पाहुण्यांका बसा जवळे मेल्यांचे खुर्चे ते हा आम्ही काय खुर्चे बघू नाही गो एका खुर्च्याची जोड मोठी आणि हगल्याला मुतलेला याचो हो आमच्या एका साथ घालता तेव्हा अगो ताच म्हणते मी समाज गो आणि
यांच्या खुर्चेत वायस कोणी पोट टेकून बसला तर यांच्या खुर्चेत थरताले गो हा या झोरगा केव्हा त्या खुर्च्या गाडीन झाला अगो हेचो घो सरपंच झाल्यापासून मला लयच आकडता मोठी सरपंच झाली नाही ती तुका सांगते भागीरथी ह्यो सरपंच झाल्यापासून हात धुवून घेता एक खुर्चे का त्यांच्याने इकत आणले म्हणत आमचो बाळगो सांगा होतो काय हे त्या ग्रामपंचायतल्या हापिसातले खुर्च्यो लक्षी म्हणा हाडून घरात ठेवल्या आता झाले त्याचे मी सांगते कोणाक सांगाक नको ह्या मर माका काय करूचे असत लोकांचे चाळे डोळे झाली काय गो तयारी तयारी कसली आमका का माहित नाही सकून बघू घेऊची असत ते तास म्हणते मी हा तास म्हणते तू का माहित नाही तर सगळ्या गावात माहित नाही मुलं असाली पाठी ती धारगावची स्वर्ग दिली ना गो त्याचा काय झाला काय हो त्याला मोडला अडला गो पर अडला आता 2-3 वर्ष झाली ना गो पराक तुम्ही शोधता तिला त्याच्या नशिबी काय करशील तरी 7-8 जण बघून गेले नाही गो भागीरथी खरा खरा सांग होय गो होय ओळखते मी गोत गो पातोळ्या आ 7-8 येऊन गेले तर आणखी 7-8 येतले तुझा काय सरता या बघ बाय ज्याचा योजूक जाते बरा दामदा आपलाच करा मागा बघ कित्या सगळं गाव होय गो होय ओळखते मी तुका आणि गावात हा पोराचे माझ्या गुंडा गुंडा 4 सोडगती कशा मोडले ते मला माहित नाही गो अगो मोडीत तो नरकात काय टिया मागा का मध्ये घेतोय मिया बाबडा ते सावतीनीच्या भाज्या बरोबर माझा पोराचा साखरपुड्यापर्यंत येईला तेव्हा खोटा नाटा सांगा कोणी बोलला गो कोणी बोलला हा माझरा काय वाटतात डोळे दाखवून दूध पिले ते पण काय झालं एवढं यावर भागीरथी नको ती बाळेटा माझ्या घेऊ नको उगी राहते ना सांगणार ते तुला मी शब्द काय बोललो गो तुझा हा तुका कोणाचा बरा बघावता गो तुझे दाखवचे दात निराळे खावचे दात निराळे मगो हा आगीचा खोलीत घेऊन सगळ्या गावभर फिरतोय त्यांना माहित नाही गो होय गो होय लय का किती तुझा सदारा दिले म्हणून काय बोला नाही तुला काय करशील तू हा काय करशील काय करीन दात पाडी तुझे अगं छोड या तू माझे दात काढलेलाय तू तुझी किंमत दाखव दात काढ अगो जा गो जा नवऱ्या गाव घेत असेल तर माझे दात काढून टाकायची अगो तुझा जोडी नाही खपला जगात किती काढता अगं तुझ्या माझा जोड नाही खपला तर रवा माझ्या घरात तुझ्या बापाशी काय त्याच्या कोणतं आपण काढता ना कोणतं आपण काढता जास्त मला ना नको आता काय सांगायचं काय सांग वाटे जाते गो जातोय मला घोटाचा चिकना धोंड पण स्वतः चिकन उडत घ्यायची आता जाते काय नाही तुझ्या बरोबर शिकतो काय मला सवड नाही त्या असा देव तर बघून घेतो तुझा तुझा अगं जा बसा गवळीचा शापण काय वाटची नाही बरोबर माहित असा खर काय चढता हाता पण त्याचं वापर व्हायचे फुकटचा माझा डोक्या उठेला आई काय झालं ग भांडतेस कोणाशी तुझ्या बोडक्याशी शकू काय गेला बसली आहे मागच्या पड्यात गजरा कोणती बोलू अजून तर वळी सारच फुटता होय मग जा जा बोलाय ते आणि मगाशी तो नारळ सोडून ठेवलाय मा तो घेऊन ये जा बर देवा माझ्या बापाशी या पावटीत तरी माझ्या पोराचा जुळानी आणि त्या दुर्ग्याचा नाक कातरा आई नारळ ठे कुठं ठे माझ्या कपड्यात सूड मेला तुझा नेमण्याचा वाकडा बरे हा सूड आणि पुड घातली म्हणा अक्कल नाही काय द्यायचं शिकलो अपशकुनी खायचं अरे तिकडे ते देवाच्या समोर काय आहे तुझ्याने काय झाला हिले बाई ये देव बाई नार देवा महापुरुषा रवळनाथा नारायणा आई माझं आई कुठच्या तरी एकाच देवाला गारणा घालून त्याच्याकडे जबाबदारी सोपव असे सगळ्या देवांना एकाच वेळी गारणा घातलं की ते आपली दुसऱ्यावर ढकलतात सरकारी अधिकाऱ्यासारखे या गप रवशीत रग्या हा मध्ये मध्ये बोला नको रे विसरांग जाता देवा माझ्या बापाशी हात जोडा बरे हा नुसते उभे काय रावलाय उसीच्या पुढे उभे रावल्यासारखे काय
तरीच पोरा बाई देवा महापुरुषा मळा वयल्या तळा वयल्या पिंपळा वयल्या पूर्वजांनो ह्या जा माझ्या पोरीसाठी हिला त्या गाठवून टाक आमच्या जीवाचं घोर जीवाचं गळ्याचं दोर कापून टाक पावगे मावळी आवशी तुझ्या धुरात तुझ्या बळात तुझ्या आशीर्वादात हे दिवस दाखवले तसेच पुढे बरेपणात दिवस जाऊन केलेल्या कामात यश मिळाले आणि माझ्या पोराच्या टकलेत एकदा ते तांदूळ टाक आणि त्याका सुट्याक लागे मावली मगे दोघाय 5 नानांनी तुझ्या पोटी भरतली पावगे मावली या द्या पुढे नाक असा मग गास मला द्या पुढे हा देवताऱ्यासारखं उभं काय रावलं आई काय नारळ फोडू किती एका मला काती खायचं खारं नाही असा घे तो थैसा शपूच्या पसंतीचा झाला की मग वाटूया सगळ्या अगो तू अजून केसच उगवत मग तुझी कामा आटपतली तेव्हा मा ह्या हाड आणि ताट जुळेताना माकाच नाचांक पुरे आणि तिथून माझी तयारी केव्हा करू खोटं काय त्याचं आई पुरे हे बघ ते केस तसेच गुंडाळून घे आणि वाईस त्या मिरग्या बामणीकडे जा अरे बोरमाळ आणि गंगावर मागला कुणाचा हा अगो ऐक गो ते सावतेने येताना साथ घाल तिने सांगलेलं आहे ही साडी घडी मोडी नसताना दिते कुणा हा आणि हा सुभद्रेच्या शाल घ्या वळेसार पुतान ठेते म्हणा सांग येताना वाटते काय साथ घाल हा जा जा माझा पाय तसा झाला तुझा जा माझा पाय तसा पडकन जा आणि पडकन ये जा शी बाई आता तुझी तयारी केव्हा करू आणि माझी तयारी केव्हा करू आई तुझी तर गंमतच आहे बघायला येतात शकूला आणि तुझी का कसली इतकी तयारी या ग प्रवशी तुका नाही समजत तो नवरा मुलगा मुंबईचा मरे हा मग हे मुंबईची माणसं कशी सुधारलेली मग माका असं लंकेच्या पार्वती सारखं बघू त्यांना काय वाटताला रे काय वाटताला लंकेची पार्वती भारतात जिल्ह्यासारखे वाटतेला आणि ते काय वाटताला तुझा कायच वाटायला मेल्या उगीच माझा जीव खाऊ नको हा हे तिथं चाळवतं अजून मेली केसन कोणी सुद्धा घालू ना बरं ह्या बघ ती हैसरत बस हा कोणी येते तर बघ मी या घरातला बघतो बरं धमालच आहे नवरी कोण आणि तयारी कोणाची आपण सुद्धा असंच कधीतरी मुलगी पाहायला जाऊ हा पण आपल्याला शकू सारखी बावळट मुलगी नको मला चांगली गळ्यात हात टाकणारी पाहिजे मी असा स्टाईल मध्ये जाईन खुर्चीत बसेल मग ती हातात कप बशाचा ट्रे घेऊन लाजत मुरडत ठुमकत माझ्या समोर उभी राहील मी तिला विचारेन आपलं नाव ती म्हणेल माधुरी मी म्हणेन हाऊ स्वीट माधुरी मधू इट मीन्स हनी काय गोड लागेल ती मला सारखी मग मी तिच्या बापाला रिक्वेस्ट करीन इफ यू डोंट माइंड आम्हाला जरा सिक्रेट बोलायचं आहे अर्थात तिचा बाप सुशिक्षित असेल आमच्या बापासारखा काउंटर नाही मग आम्ही दोघं घरच्या मागच्या बाजूला शेवग्याच्या झाडाखाली आमने सामने ती लाजून चूर मी तिची हलवटी हळून वर करून म्हणे कोण लागला रे कसले काय करताय त्याचं काय आहे आई तो नवरा मुलगा आमच्या शकूची कशी परीक्षा घेईल याची कल्पना करीत होतो म्हणजे 4 चौघात माझ्या शपूच्या खाडके खाव ते काय खोड लागला हा आम्ही कसली ती मान वर करून बघून नाही नवरा मुलगा बसला होतो तरी बाबा 300 बघतात ते तुला नाही कळले त्यावेळी 300 बघत कोण रे मी केव्हा 300 बघला म्हणा आणि माझा उद्धार किती करतात रे आणि काय रे तुम्ही का झाले माहीत मानल्या आणि झाली तयारी पाहुणे अर्ध्या वाटेने होते झाले अगे बाई माझी अजून तयारी नाही झाली पडत तुझी किदा तुका बघू येत तुका मी बघला तितक्या पुरो गो तुझे जोडवा बघू येत शकू हिराने कोणांगो हा आणि काय गो तू अजून नेसागत ना मी काय करू ही आहे ते की काढूक सांगता म्हणजे ह्या आता सगळं आणले तर तुझ्या आवशी तर काय माका आवशी रेडी सकाळपासून आईचीच तयारी चालू असा म्हणजे हे सगळं आवशी आणलं आवशी खावारण तुझ्या पोल्यान अगो बघून कोणा येत तुका का तुझ्या आवशी या बघा जास्त बोलायला लावा नका ठीक आहे ही अडे
कामालाच झाली बघून कोणा येतात आणि कोण तयारी करून गेला आणि तू काय गो पाप्याच्या पित्रासारख्या उभ्या राहिलो. चल मग बरीचशी साडी न्या ह्या फावटी तरी जावनी पसंती तू तुझा आणि एकदा गंगेत घोडा गायता न्हावनी. अगो चल गो. डॅडी आता मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता. शकूला अशी सजवतो की तो नवरा मुलगा टकमक टकमक बघित राहिला पाहिजे. काहीतरी जाती जरा गो दादा. ती साडी बिडी कसली गुंडाटे, मी आणलेला बॉम्बेहून पंजाबी ड्रेस घालून ये, बघ कसं इम्प्रेशन पडतं. पंजाबी ड्रेस तुझ्या आवशीन तरी केव्हा पंजाबी ड्रेस घातलो मरे त्या काय घालून सांगते तो. हो बाबा, आईची गोष्ट वेगळी होती, जमाना बदल गया है. शकू मुळात इथंच इम्प्रेशन मार खाते. हे काय नाव झालं. अरे इम्प्रेशन जाव डिप्रेशन तर जा घाल चुली माका चालला सांग नको. मला एक सांगा, हा. तुम्हाला ते सोनिया ऐश्वर्या असं काही नाव सुचलं नाही का. किती नावान काय असतात. हो, नावातच फर्स्ट इम्प्रेशन असते. आता हे बघा, माझं नाव तुम्ही राघोबा ठेवलात ना. ठेवलं शोभता का ते मला. किती हो, सचिन विराट असं काही नाव सुचलं नाही का अरे तुम्हाला? मेले माझ्या आज्याचं नाव तुका दोरला. माझ्या आज्याचं नाव सचिन आणि विराट आणला तर मी तुका दौडते आणलं काय मेलं. शी, तुम्ही या बारशाच्या वेळी असली बावळटपूर चढ नावं ठेवून केवढा मोठा घोटाळा करता. हा हो पहिले बघ तुझ्या आवशीन घोटाळा केला तू. ही काकणा कशा फोडली आणि तुझ्या बारशा आधी सगळं घोटाळा झालो बघ. ह्या मात्र कोणाला सांग नका, कोणा काळजा नका. च्या मायला जनरेशन गॅप म्हणतात ते हेच नाही पटायचं. दादा मी कसा दिसताय. आणखी एक ओढणी हवी होती, ती रे किती एक कमरेला आणि एक डोक्याला, म्हणजे अगदी झाशीची राणीच दिसली असती. ही आईच माका म्हणा लागली कमरे घट्ट बांध, नाहीतर पाया पडांग वाकले काय गळ्यातली मंडी खाली नाही काय पडायची. आहे काय तुका कंबर बांधू तरियो काढून पाठवता. च्या मारी भारतीय नारी कुठं पोचली आणि तुम्ही अजून तर्यातच. आणि हे बघ, तो नवरा मुलगा आला की त्याच्याकडे नजर वर करून नीट बघायचं, बावळटासारखं लाजायचं नाही. आणि हे काय, ते केस गुंडाळून का ठेवलेस, नीट सोड पाठीवरती. एक मिनिट, मी बघ तुला कशी उर्मिला मातोंडकर बनवतो. ही उर्मिला मातोंडकर कोण. एक मिनिट. ठीक है, ये फेयर एंड लवली, चंद दिनों में चेहरा खिला खिला और निखरा हुआ पाहोगी. आणि ही आयब्रो भुया कोरायच्या. ए भुया म्हणजे रे. ही डोळ्यावर असते ती रेषा कोरायची. अरे ते का मलपी म्हणतात. ह्यो एवढो तसा. मलपी तर मलपी. ही घे, ही लिपस्टिक ओठांना लावायची. शी माका नका ही काय ती लिपस्टिक. अगो माझी आहे, तो बॉम्बेवाला नवरा तू कशी काकू टाईप पसंत करतो लो. याचमुळे तुझी 3 वर्ष फुकट गेली. ती साले आमची पण लाईन क्लिअर होत नाही. अगं मेकअपने बायका कशा उठून दिसतात. रघु दादा तुका बायकांचे इतके कसे कळता. असतं तशी एखाद्याला कला. काय हो देसाईंचे घर हेच काय. पाहुणे आले वाटते. जा जा. होय 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 पाहुणे इले काय गेला माका वाटलं तुम्ही येणार नाही काय. घर बांध सापडला तुमका. वाट शोधीनं सापडता हो. विचार गेलो. अगो शोकूच्या आवशी पाहुणे. अगो तुम्ही काय जमत बसलाय चला चला. अरे मेला तुझी तयारी करतोय. आवश्यक सांग चाय कर म्हणून पाहुणे इले चल आता. चल या पाहुणे आले खरं आले. या पाहुणे या बसा बसा बसा. या बसा बसा. इले बरं म्हटलं वाट चुकला. ये आता ये. बस बस. फुकटचे चहा पियांगितले त्यांच्या कोणी बोलायले मेले वाटेत थोडी रस झाली माझी. शेपटी काही फिरत काय वाटलं इलाज बरा केला ना. काळजी वाटत होती म्हटलं येतात की ना काय कळा ना. शिकला अरे मला काय मुंबईतून स्पेशल ट्रेन घेऊन इले का रे शिका. काय नाही शिकता सकाळपासून शिकता. शिकाली हो उर्मीच ती दाबून दाबता. हो कोण झील काय हो तुमचं वय. हो झील माझं तर माझं मुंबई असता. पाणी कडेचाच दिसता. अरे झिला मुंबई खय
तसा मी जेवायला वगैरे मावशीकडे असतो बोरवलीला, आणि झोपायला मित्राकडे जातो कांदिवलीला, आणि कामाला डोंबिवलीला. तिथल्या कॉर्पोरेट बँकेत आहे तसं माझं आणि मॅनेजरचं छान जमतं. आमच्या पार्ट्या बिट्या होतात, उरलेलं सुरलेलं सगळं मलाच मिळतं. अरे वा, कोणी असो पोटा पाणी लागत काय हो मध्यस्थ खण आयलो तो, आणि तुमका घर बरा सापडला. तो धमाली गेलो असतो काहीतरी दुसरीकडे जमून. आम्ही विचारी दिलो, शेवटाक एका पोरानं दाखवलं. इलात्ता बरा गेला. बरा कसं बघा, तुमका देवची असा, आमका होई असा, दोघांकाय गरज. मग ना येऊन कसं जमत? हो, खरं तर तिका आम्ही आधीच बघलेली असा, लांब सून. आवडली. आता म्हटलं प्रत्यक्ष येऊन भेटूया आणि काय तर ठरवून टाकूया कसा. बरोबर. तर आता बोला. आता बोला, आता बोलणं बिलणं असू दे, आधी पहिली चहा घेऊया. चाय पाणी घेऊ दे. दुधाची पाहुणे दुधाची सांगल्या मी अगोदर. कोण चिकचिक करता रे? काय झालं? पुढे हो. पाहुणे राजू आणि काठी किती घेऊन येले? हो, त्यांची काहीतरी रीत बाद असतली. खटपटे भावजी नाही येते. अगो तो धमाली मान गेलो असतो ना, आणि कोणाचा तरी जमो. तो मुलगो नवरो माणूस का रो? अगो माका कसा काय त्याला आता तिथला ओळख करू. बाहेर माणसं नाही लिहिती. तिला पडोकी कोणा. अगो सगळी एकदम कशी येतली. ह्यांका पसंत पडले का मग त्यांका घेऊन घेतली. हा बघा, नाती पाती जातीची व्यवस्थित चौकशी करा. मी काय पहिल्या फावटी स्वर्गत करते गो. माका भरपूर अनुभव असा. तू काही एक काळजी करू नको. सगळ्या घरा दारा पोरा पोरापासून सगळं विचारून घेतो. काही एक काळजी करू नका. काय हो, माझा कुंकुम सरबटांग नाही मा. वा वा वा, तू हेमा मालिनी कशी दिसत. काही एक काळजी करू नका. कसा आहे नो? ही मुलगी काय हो तुमची? होय माझी मुलगी. हा, चौथी शिकल्या. किती? चौथी. हा, वाचून येता जरा लिवचो सराव मोडला. काय मेला शिकते तू काय शिकते ते का मर्यादा असा. मेल्याची चाय सुद्धा ओतली. आमची फुकट गेली चाय. हाडो घालून सांगत हाडो काय कपाल घालतात. तू पहिली चल भैया घरात. नाही तर सगळ्यांची वाट लागतात. बरं, ही मुलगी तर तुमची. मुली, तुझं नाव काय? नाव सांग, नाव सांग. शकुंतला तातोबा देसाई, मुक्काम पोस्ट देसाईवाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. वा वा, पोरीनं सगळं पत्तच चांगला. शिस्त बरी असा. कसा? बरोबर. घरातली सगळी कामात यायची. पोरग्या तसा कामसू असा. अख्ख्या वर्षाच्या शेणीवर शिवापिवाची माहिती घेतल्यान त्यांनी घरातले सगळे गोटडे त्याच शिवतात. त्याचे नानगे मावशेचा मशीन हा, त्याचे वाईट पाय मारून शिकला. नान्य मावशेचा मशीन आणि सुरेश आमचं सुरेश कणमोडकर त्यांनी त्याला शिवांग शिकलेला. काय बोलते, कागदाची फुलाय करून येतात ते का? कागदाची फुलं? हो. कागदाची फुलं माहित नाही तुमका? कमालच झाली. कागदाची फुलं माहित नाही? आमच्या ग्रामपंचायतीन कागदाची फुला करूचो कलास काढलेलो आणि त्या फुलांचो हार करूचो कलास काढलेलो. लग्ना बिना घालतात तो. आमचा शोकू जात. आम्ही शोकू घातला ना आमच्या ग्रामपंचायतीत. थंय आमचा शोकू शिकला. आता बऱ्यापैकी कागदाची फुलं आणि फुलांचो हार करता नाही रे. त्यांच्या लग्नात सगळ्यांनी त्यांचेच हार वापरले. तशी वाईच कला होईच नाही. उद्या शहरातलो भाऊ गावलो म्हणजे अगदीच अडाणीपणा नको. कसा? बरोबर. आता तसाच झाला ना. तो आमचो दाजी नानोसकर, त्याचा साधा बिचारा पोरगे वरसून कावळो टकले भोगलो तरी खालची मान वर काढून बघता ना. पोरग्या तसा लय गुणी आहे. आता उपयोग का? त्या बापाशी जमीन इकली आणि हुंडो देऊन तो
त्या भामट्याचा या गरीब गाई बरोबर पटात पोर लग्नाच्या 13व्या दिवशी सरळ माहेरा गेला. हुंड्यापायी जमीन गेली, अब्रूपायी अब्रू गेली, शेवटा ही पोरगी घरातच होती. ती माझी पोरगी असा मी यायला त्याचा लगीन नाही सांगणार घरात राहिली की ती पोरगी तू घरात जा बघ्या मी यायला काय आमचं काय घेतात आणि आमचीच धजा मारतो काय बरं आता मुद्द्यावर या बघूया नाहीतर गजाल वाढत जाते. मुद्द्याचं काय बघा तुमचा पसंत असला मग पुढच्या गजाली होय नाहीतर रंगार येऊन ढोलक्या फुटाक नको. छे छे तसा ढोलक्या फुटाचा नाही हो. खरं तर तिका आम्ही आधीच बघली पाट्याचे आवडली आणि मनात सुद्धा पडली. चौकशी केली तर कळला की तुमका दिवची असा आमचा पिंडात बरी गुपगुबील असतात बघितली तेव्हाच आवडली. आता पैसो खर्च करायचो म्हणजे मनासारखी गोष्ट नको का कसा बरोबर बरोबर बरोबर. झिरा काय घेऊन दिलोय म्हटला अरे बस म्हटलं त्या काय नजरे घालून मी मग म्हणून नको की बापाशीन आपल्या मनानं हाडलेलं कसा बरोबर. आता खयचीच गोष्ट असं होती ती आपल्या मर्जीन झाली म्हणजे ती बरी असता मरे. आणि आजकाल या पोरांची मर्जी महत्वाची ना कसा बरोबर. हो थोरलो मुलगो काय हो तुमचो हो मधलो तरच होतो म्हणा. आणि हो असा मा गय पोटा पाणया होयता देवाचे ते सगळं व्यवस्थित असा आमचा. आता तातोबा आणखी आमका काय हवं बरोबर म्हाका एक सांगा हय खंय तुमचा जवळपास नाता पिता बी असा नात्यांचा काय शोधीत जाताले तशी गावात जातली बुद्ध हे देसावाड्यात आमच्या नातेवाईक असत बघा. खुद्द देसाईवाडीत असं माझ्या आजीच्या चुलत चुलतेची सख्खी नणंद ही सकाराम बांदोडकरांच्या मधल्या झिलाच्या थोरल्या मुलग्याक दिली म्हणजे हा बापसातच असा. आता तुमची अपेक्षा सांगा बघूया. यावर म्हटलं म्हणजे तो सरळ होयो कसा बरोबर. अपेक्षा कसली आमची एकुलती व्यवस्थित राहिली म्हणजे आमका आणखी काय व्हाया. कसं म्हणजे पोटा पाण्याक आमच्याकडे काय झालं नाही. हो पाहुड्यानो पोटा पाण्याचा कसला घेऊन बसले. आता त्याचा लाडको जीव आणि त्याची काळजी घेतल्यान काय झाला. काय राव तुम्ही आता त्याची काळजी कशी घेऊ होई या तुम्ही सांगा मया. आमच्याकडे इली म्हणजे आमचीच झाली नाही तुमच्या काळजातली कळ कळटा आमका. जेव्हा एक साधो घरातलो खिळो दुसऱ्यांक घेताना ए आबा घातलंय का रे त्याच्या डोळ्यात बोट घातलंय. तुका बापा नकोच आहे पोटा घालूची सवय असा सोडलंय माझा डोळो. अरे काय भय कालो करतात पाहुण्यानो तुम्ही जरा जाग्यार बसा त्याचो पटकन डोळो गाठतो. माझ्याकडे तात्काळ उपाय असतो. अंडा असे तुमचं काय काम तडे मी बघते आणि तुझं काम काय तडे डोळ्यात बोट गेला त्याच्या. तो उपचार मी करतो. चल बस आमच्या गावातला पहिला तो डॉक्टर पटकन उपाय करतो. काय झालं डोळ्यात बोट गेला. आता कसं वाटतं हो गावकरी आता काय करता. हो त्याच्या उजव्या डोळ्यात बोट गेला आणि तुम्ही त्याच्या डाव्या डोळ्यात उपाय करता आणि विचारता कसा वाटता. तुझं उजवं डोळं खय आता कसं वाटतं. बघ काय तरी. आता कसं वाटतं. डोळ उघड रे. अरे डोळ उघड. अरे डोळ उघड. बघल्यात पटकन डोळ उघडलं. बघल्यात तात्काळ उपाय काढलो शोधून. असा गावकरी तुमची चुकी बरी औषधी असा. बाटलेन परशात आणि मयूच्या गाड्या बसतात तर पैसो कमावशात उपाय करता. तर मी काय म्हणत होतो खिळो
एक साधो खिळो दुसऱ्यान घेताना अरे त्याला बघा दुसऱ्यान घेताना आपलो कसो जीव वर खाली जाता हो आमकां ठाऊक आसा. ही तर जिती जागती वस्तू. सगळं बरा. आणि काय होते साहेब माका एक सांगा दिवसात साधारण किती दिता? बोलणं आमका समजावं नाही का समजाल असा बोला भैया. म्हणजे असं बघा कसं? आमका घरातच चाय पुरता भागला म्हणजे झाला नाही. जमला तर 1-2 लिटर बाहेर विक्रेक घालू. चारीचा आणि कुण्याचा भागात कसा? बरोबर. आमच्या लक्षात येऊन ना आमका कळलाच नाही. सविस्तर सांगावं आमका समजाल असं सांगावं. आता ते तो समजायचा काय? अरे खटपटे तुमका खटपटेन काय सांगला? खटपटे तो धमाली माणूस त्याचं काय करायचं? तातो मार तातो मारा अहो का कुठे गेला ओ तातो मारा अहो घोटाळा झाला की हो की देखला घोटाळा काय झाला? हो त्या पाहुण्याने यायचे चकुला बघायचे आणि मी कॅन्सल केला नाही. काय अहो कॅन्सल केलं मग हे इले ते कोण? हे कोण? हा? अहो त्या मुलाने जातो बा तुमच्याकडे कोण होकलेक बिकलेक बघू येऊचे होते की काय? खोकले बिकले? मग तुम्ही किती इला कित्याक म्हणजे म्हैस वरा इले शिरा घालले तुमच्या अहो पण त्या पाहुण्याने कॅन्सल का केले? अहो ते त्या मुलाची तिकडे कुठं तरी भानगड होती की हो. कुठे भानगड होती? अहो त्या मुलगा त्या पोरीस घेऊन लांबपास आलेला आहे. लंपास झाला पोरीस घेऊन म्हणजे तुम्ही हाणले ती स्वर्गात ही नू ही नाही हे नेले की हे काय? अहो शिसा आणलाय. ते कशासाठी? त्या दिवशी म्हणालो होतो ना काय ते? खोबऱ्याच्या तेलासाठी शिसा आणतो आठवणीनं आणलाय घ्या हो. मेल्या स्वर्गात नाती ना म्हशीची स्वर्गात घेऊन इलय आणि तू त्याला शिस्त खाल रे कोणाच्या तरी पोचत. आता एक काम कर खटपटे माझ्याकडसून मार खाण्यापेक्षा तुझ्या का तोंड घेणे चालता आपण चालता हो तेलाचे तेलाचे शिसा तुझ्या हे बाबी खटपट्या आधी सांग कितके जणांक शिशे देऊन ठेवलंय ते? मी कुठे दिले घेतली नाही. नाही आधी पहिल्यांदा सांग कितके जणांक त्याला शिशे देऊन ठेवलंय ते? ए बाबली असं काय करते रे? बघी तकलीफ इल्ल्यासारखं बघी या गरीबा. अरे हो गरीब गनीम हो मेलो गनीम. अरे या खटपट्यान हीच स्वर्गात माझ्या बहिणीक सुचवल्यान. अरे पगवाई होते होते ते बघू नाही तर विचारा ते का काय हो बोलता ही स्वर्ग ह्याच्या बहिणी हाणलं आणि मेल्या माका सांगलं ह्याच्यातला बाबली गावडेस काही सांगा नका म्हणा. म्हणजे एक स्वर्ग दोघं हाणलं. बाबली ती विचारा का आता? आणि या खटपट्यान माका सांगला तातोबा देसायाच्या कानावर काय घालू नको नाहीतर म्हणतो माझ्या चोडवाक सुचवून ना. चढवक सुचवून ना माझ्याकडसून शेंगाचे शेंग्यो सुक्या खोबरा चिंचेचो गो कॅलेंडर आणि आता डायरी सुद्धा सांगान ठेवला. असल्या गोष्टी असल्या लाल लबाडी करतात बाबली विचारा का? माझ्याकडल्यान काजीचे घर चवळे मिरशने सगळं घेऊन दिलंय आणि घर काढणी करल्यान खोबऱ्याच्या त्याला शिसा सुद्धा घेऊन दिलं. विचारा नाही तर ते का? मी सहज मागितलं होतं. अरे सहज मागले तर एकाच 10 देव रे. असे म्हशीचे स्वर्गती हाडून आमच्यापासून अख्ख्या घार खाली केले बरे. माझा तू सगळा घेऊन गेला बरे. तुला नाही सोडायचा बाबली तूच बघ घेतला काय ता? मुलाची तिकडे कुठं तरी भानगड होती की हो. अरे असले भानगडीचे स्वर्ग तू आमका हट्टेत कित्याक? हा अरे गरज म्हणता अक्काल नसतात म्हणतात ती खरी म्हणत तुका आमका शपथ अकलेतले काढले काय रे? हा नाही हो. अहो मी 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 आणि इखाळी बी पुन्हा असले स्वर्ग धाडशी तर या धोतर काढतात आणि हातात दितलं. चल निघता हो. काय होता तुम्हाला जातो. चल जा इथून. पण हे तुम्हाला जवळ नाही हो. हो ब्राह्मणाचा असा अपमान देव बघून येईल हो आहे तर. हा जा जा जा. ब्राह्मणाने असले तमाशे केले जा तुमच्या देवा खपतात काय? चल जा इथनं. ए बाबली जाऊ नये मराठी ते का मेल्याचे पाड पडानी वसड पडानी आधी हो काय तो प्रश्न सोडय बघूया. बाबा हे म्हशी वाहून गेले ते पाहू. अहो तुमका कोणी सांगला माझी म्हस इकूची असा म्हणा? हो असा काय करतात खाली पाटावर ते का पाणी पिताना बघितली तेव्हाच आवडली. चौकशी केली तर कळला की तात्या देसाईंची म्हस विकूची असं म्हणून. होय आणि तसं आम्ही त्यांना निरोप पाठवलेलो आणि आता किंमत करून म्हैस नेऊच्या तयारी दिले हो. हे काय? अरे काय रे तुम्ही चललात काय माझ्या घरात? काय रे? आवशिक रे काम वाटत
खुळवलंय काय रे? झाला का ओ घोटाळो झालो. अरे कसलो घोटाळो? मॅट झालंय काय रे? ओ पाहुण्यांनो, बोला. ओ पाहुण्यांनो, ओ पाहुण्यांनो, ओ पाहुण्यांनो, तुम्ही माका ओळखले नाही म्हणत. तुम्ही तात्या देसाईकडे येल्यात बरोबर? बरोबर. आज म्हस बघून नेऊ घेतात असो निरोप तुम्ही त्या मधू मामाक दिल्यात बरोबर? होय बरोबर. काय बरोबर? आता माका सांगा, ह्या घर तुमका कोणी दाखवल्या? एका पोरानं दाखवलं. पोरांना घर दाखवले. अरे मला सांगते का नुसतं हसत का रावला? अरे मला सांग पडतंय. हो पाहुण्यांनो, तुम्ही निरोप धाडलाय तो तात्या देसाई बरोबर? बरोबर. हो तो तात्या देसाई मी. काय? आणि हो तातोबा देसाई. म्हस माझी इकुची असा आणि ह्याची वकार देवची असा. आवशिक रे गावाला. काय पावशी गडबड झाली. हो पाहुण्यांनो, तुम्ही निरोप धाडलाय तो माका गावलो. होय म्हैस नेऊन घेतो म्हणा. हो तो मस गोट्यात बांधून मी तुमचीच वाट बघित होतोय. आता वकले बघून येऊचे होते म्हणा तातोबान बोलायला म्हणा हयसर इलं आणि बघताय तर काय हो सगळं घोटाळाच झालो. आता पाहुण्यांनो, ही झाली म्हशीची सोरगत. चला पाहुण्यांनो, मी तुमका म्हस दाखवते. तातोबा हो सगळं घोटाळाच झालो. पहिल्यांदा तुम्ही राहिलात का? चला चला जाऊया. अरे मला घे. तातोबा माफ करा. होय. आम्ही तुमका लई त्रास दिलो. तात्या देसाई आणि तातोबा देसाई या नावानं सगळं घोटाळा झालो. होय. हो आम्ही नौके माणूस. एका पोरानं घर दाखवल्यान आम्ही इलो. बरं तुम्ही अग्रणी आमचं उठबस करू लागले. आणि योगायोग असो. अरे आग लाय रे तुमच्या योगा योगा. मेलानो माझे दुधाची चाय सोपवले, माझे चिरमुल्याचे लाडू सोपवले, माझे शेंगदाण्याचे लाडू सोपवले आणि सांगतात म्हशीचे स्वर्गती गेले म्हणा. मी केली माझ्या चढवाची स्वर्गतीची तयारी मरे. अरे आणि योगायोग माका सांगतात मासे जायशा घसून तोंड घेऊन आता जातो. आणि या दिसतीचा बावला घेऊन चला. ह्या ए पोरा, तू कोणा बघते भितून वाकान वाकान? थांबा हो. नको थांबा तरी. हो. थांबा हो. नको थांबा तरी. हो. थांबा. नको काय मोठा आवाज. अरे देवा, कोणाची म्हस आणि कोण काढता उठा बशी. रे बाबा स्वर्ग, अरे रामा. स्वर्गत रे बाबा स्वर्ग, स्वर्गत रे बाबा स्वर्ग, स्वर्गत रे बाबा स्वर्गत, स्वर्गत रे बाबा स्वर्गत, सगळी झाली फसगत, स्वर्गत रे बाबा. कडे बाई इतकी तयारी करू. हा या पोराचं नशीबच पुडक्या. कोणाची म्हशी आणि काय कोणाचा तेव्हा या तुका शोभला नाही. तू सांगलेलं तर सगळं केला नाही, त्याचं याच फळ दिलं. गो माझा डोक्या गरगरता गो. माका काय जाता, माका पाणी आड बघ्या. अगे बाई ह्यानी काय करता? शकू ओ शकू, शकू वय पाणी आणगो. घ्या भागीरथी तू अगो आदिवासी माझा ऐकान तरी घे. रागार कित्याक जातं? का खाल्ला वागाटा? हा पीठ चोळून दिलाय, पीठ चोळीला आमच्या जगते. अगो नाही गो नाही. गणपतीच्या नाही, भगवतीच्या नाही, काकुत्तेश्वराच्या नाही गो बाय. या होय सगळे जे उलटून पाडू नको. काय सांगायचं नसता आणि वाटेकला. अगो रागार जाऊ नको. आदिवासी माझा ऐकान तरी घे. माझं बाळगो गो. काय झाला तुझ्या बाळग्या? ओ माझं बाळगो. अगो काय बाळगो बाळगो सांग नको काय ता. अगो महापुरुषिनी काय तर सांगशील धड. माझं मार्ग काय करताय? अगो मगाशी हयशी यासोबत झगड्यान गेलंय. मी बघते तर का बाळगो मस्तडे रडता. जळली ह्याची नाडका. पुस त्याचे डोळे. मी किती बसू? त्या आंब्याकडे सांगा दिलंय. ओ तातो बांधू मी विचारलं तर कायच बोलला नाही. नुसतं डोळे पुसत रडता आणि तो खांब काय सोडीना. अरे मग ये. ओ खूप बाबा पुता केलं. तो सो म्हणाक लागलो. काय लागलो? म्हणाक लागलो शकूचा लग्न ठरला. मी म्हटलं सर आणि बाबड्याचा तर आणि मग मुसमुसांग लागलो.
दिवस हा हो खाकेत कोळसो आणि गावात कोळसो. अगो मी खोटा किती बोला माकाय तुमचा शब्बू माझी सून करून घेऊचा होता बघ. तुमचा शब्बू भोळा असला तरी गुणी असा, मर्यादेशीर असा, मेहनती असा, माझ्या साध्या सुद्या बाळग्यात स्वप्नासारखे असा. तेव्हा शिरा पडली तुझ्या तोंडात ती हा. काय तुमचो बाळगो रोज संध्याकाळी आमच्या खळ्यान येऊन बसारलो आणि गजाली म्हाका जाका आणि लक्ष मात्र भितूर आला तेव्हा माझ्या लक्षात येऊ आहे आता. पण माझा डोक्यात पार खाऊन टाकले ना, माझ्या कशा लक्षात येताना. म्हणजे बाळगो ताका येऊन भांडाला पय आलो आता हिला लक्षात तुझ्या. हो या असला पोरा बोलतीत त्या शब्बू तुमचा लाजरा पोटातला वाटत आणूचा ना. माझो बाळगो तर हिम्मत करूचो ना. पण माझ्या मात्र वाईट लक्षात ये होता हो. तुमचो बाळगो शकू हो तुमचाशी त्या नदी कपडे धुवून गेला रे गेला की माझो बाळगो मशीन का सोडी. शकू तुमचा शेळे थापीत बसला की माझो बाळगो त्याका पकीत बसा. काहीतरीच पोरांचा बाई. बाळगो तसं यांचो मेहनती असा. बापाय फाटल्यान सगळं तेनीच सांभाळला ना. बघा दाखल बघ पोरान माझ्या हिमतीर खालच्या कुटण्यात 100 गावाते लागले. सड्या वळल्यामुळे 300 आंब्याची कलम्या लावलेली असत. जगलीत गो देवान दिली पाण्याची सोय असा बघ. पुढच्या 5 वर्षात बाळगो माझ्या बागेत लाखांनी कमवतो. तुमच्या शकू काही कमी पडाक दिवस नाही गो बाय. शिरा पडली आमच्या अकले सोन्यासारखं पोट बसून जाऊ नाही. सोनासारखं पोरगो सुचांग नाही. तुका मुंबईचा जावं होतो ना गो चाकर मानी. तो मेलो मुंबईत जाऊन रस्ते झाडणारो असला तरी चला, कारण अख्ख्या आयुष्य आपला ट्रेनिंग लोंगळ घालीत असलो तरी चला, कारण मुंबईत जाऊन लोकांचे संडास साफ करणार असलो तरी चला. पण तुका जावंय मात्र मुंबईचं होतं. घे मुंबईचं जावंय. खोटा नाही तुमचा. बाळगो माहितीतलो असा, खाता पिता घर असा, देवान दिली शेती बाती असत, 4 तुट्टे म्हशी असत, दोघाय पोरा मेहनती असत, मातयेतून सोना पिकयली. आणखीन काय व्हाय आमका तुमका सांगते दुर्गावती. आमच्या या कोकणात काय नाही असा. बघ आंबे असत, काजू असत, जांभळी असत आणि काय काय असा खूप असा. फक्त राबवणारे हात होय, राबवणारे हात आणि न विकणारे हात होय. न विकणारे म्हणजे कळणार तुमका काय का आपले जमनी राखून दौरून जाये. राखून जर दौरून ना नो तुमका जाळून सुद्धा जागा मिळची ना, तुमका हगाम सुद्धा जागा मिळची ना. सांगा त्यापेक्षा जागे इच्छा पेक्षा ना तुम्ही तेथून उत्पन्न करा आणि आंबे लाया, काजू लाया, जांभळी लाया, भिंडा लाया, सायले लाया, काय लाया, पण जागे मात्र ऐकू नका. कसा रे दुर्गावेनी तुझ्या बाळग्यात बघ कसा केला. इतक्या उत्पन्न मी सांगतोय पुढच्या 4-5 वर्षांत याचो बाळगो लाखाने जटलो. बघ त्या बागेचे लाखाने जटलो. आता आम्ही आणि वेळ काढू नका का. ते असं त्या बाळग्याच्या चुलत्याकडे चला आणि काय त्या ठरवून टाका कसा बदून घ्या. ह्या बारा म्हणलं आत्ताच्या आत्ता जात. मग काय सांग बाळग्याचा चूल तो खय मिळतो नका हॉटेलार. पण त्या डांगेलाच्या हॉटेलला का दिलखुश हॉटेल आहे. दिलखुश हॉटेलार जाऊ. बरोबर आत्ता जातोय आणि त्याका भेटायला येतोय. इले हा कसा माझ्या मनासारखे झाला गो बाई. बाकी राहती आता आम्ही येणे बघ. घेऊन गो वाईच्या पाणी. शकू गो शकू वधूच तो 4 आवलं तर वाईच गरम करून आण गो. दूर क्या एक विचारू काय ता खरा सांग. अगो विचार तरी. आता काय माझं तुझ्यावर राग नाही असा. अगो राग कसलो. शेजाऱ्या राग लोभ ह्या असतात नाही. पण तू खरा सांग. तुका महापुरुषाची शपथ. अगो आता विचार तरी. माझा शकू तुका सून खुना अगोदरच आवडलेला मनानच त्या गो त्याच्या फाटले 2 सोड नाही गो, मी द्या. आहे चाय. अगो दी बाबा तुझ्या साशे आणि पट तिच्या पाया. अगो, वनी चालली. स्वर्गत रे बाबा स्वर्ग, स्वर्गत रे बाबा स्वर्ग, स्वर्गत रे बाबा स्वर्गत, स्वर्गत रे बाबा स्वर्गत, सगळे झाले फसगत. स्वर्गत रे बाबा स्वर्ग, सगळे झाली फसगत.
स्वर्गत रे बाबा स्वर्गत स्वर्गत झाली चिडवाची स्वर्गत झाली चिडवाची स्वर्गत झाली चिडवाची आणि म्हशीली आडी तात्या दसायाची स्वर्गत रे बाबा स्वर्गत सगळी झाली फसगत स्वर्गत रे बाबा स्वर्गत स्वर्गत झाली चिडवाची आणि म्हशीली आडी तात्या दसायाची स्वर्गत रे बाबा स्वर्गत स्वर्गत रे बाबा स्वर्गत सगळी झाली फसगत आमका झाली खोशी आता करूया तयारी लग्नाची आमका झाली खोशी आता करूया तयारी लग्नाची स्वर्गत रे बाबा स्वर्गत स्वर्गत रे बाबा स्वर्गत सगळी झाली फसगत स्वर्गत रे बाबा स्वर्गत स्वर्गत झाली फसगत स्वर्गत रे बाबा स्वर्गत स्वर्गत झाली चढवाची आणि म्हशीली आडी तात्या देसायाची स्वर्गत रे बाबा स्वर्गत सगळी झाली फसगत आमका झाली खोशी आता करूया तयारी लग्नाची आमका झाली खोशी आता करूया तयारी लग्नाची स्वर्गत रे बाबा स्वर्गत सगळी झाली फसगत स्वर्गत रे बाबा स्वर्गत स्वर्गत रे बाबा स्वर्गत